लॉ एन्फोर्समेंटचे ऍक्ट्स आहेत किंवा लेजिस्लेशनचे त्यांच्या बेसिक प्रिझम्पशन असं असते की तुम्हाला सीआरपीसीची बेसिक माहिती असावी. म्हणून आम्ही चॅप्टर 1 जे तुमचे सिलेबसचे आहे तिथून चालू करतो. फर्स्ट ऑफ ऑल एक डिफरन्स समजून घ्या, ऍक्ट आणि कोड मध्ये काय डिफरन्स आहे. एखाद्याला सांगता येईल का? समबडी विल रिएक्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍक्ट अँड कोड? इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, सिव्हिल प्रोसिजर कोड. काहीला ऍक्ट म्हणतात, काही ठिकाणी कोड म्हणतो. काय फरक आहे कोणाला सांगता येईल का? समबडी विल ट्राय. नाथुराम कोकारे जी, बोलोगे क्या? Sir, Rameshwari from Brahmapuri. May I speak, sir? Yes, yes, please. Good evening, sir. As per I think, sir, code is more of a procedural thing, and आपण ते स्पेशलाइज्ड पेक्षा जनरलाइज्ड मार्गदर्शन असतं कोड मध्ये, सर. आणि ऍक्ट्स इज मोर अबाउट एन्फोर्समेंट अँड लीगल पेनाल्टी मॅटर्स. And they are more special in nature, like about environment or about police actions, this kind of things, sir. ओके, तर आम्ही परत याला सप्लिमेंट करतो. आपण चांगला प्रयत्न केला आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स फक्त तेवढाचे, दोन्ही इन्फोर्स केले जाऊ शकतात, दोन्हीमध्ये पेनल्टीची प्रोव्हिजन असते. फॉर एक्झाम्पल इंडियन पिनल कोड ऍक्टच्या नावाखाली नसून सुद्धा त्याच्यात पेनल्टीची प्रोव्हिजन आहे, सर्वांना माहित आहे. whenever we talk about the code, any code, त्याचा अर्थ असा आहे की कोडिफिकेशन जे केला गेला आहे ते वेगवेगळे रिजन्स मध्ये वेगवेगळे सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स, त्या देशाची भौगोलिक परिस्थिती इत्यादी आणि सामाजिक परिस्थिती विचारात घेता जे जे काही प्रचलन मध्ये असेल त्याच्या कोडिफिकेशन करून एकाच ठिकाणी प्रस्तुत करणे, हे म्हणजे कोड झाला. कोड मध्ये सुद्धा लेजिस्लेशनच्या इन्फोर्समेंट असते, म्हणजे कोड आर लीगली इन्फोर्सेबल, त्याच्यात काही डाऊट नाहीये. फक्त कोडिफिकेशनचा अर्थ आहे की देश काल आणि परिस्थितीनुसार जे काही प्रचलन मध्ये आहे त्याच्या एकाच ठिकाणी कलेक्शन आणि कोडिफिकेशन, त्याला कोड म्हणतो. त्या दृष्टीने कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ब्रिटिशांनी लिहिलेला आहे, आपल्याला सर्वांना माहिती. ओरिजिनल 1898 चा होता. त्याचप्रमाणे इंडियन पिनल कोड 1860, त्याला कोड म्हटला गेला. तथापि त्याच्यात लॉचा इन्फोर्समेंट आहे, त्याच्यात अजिबात डाऊट नसला पाहिजे. ओके. whereas act enacted by the parliament or legislature, त्याच्यात सुद्धा लेजिस्लेशनच्या किंवा कायद्याच्या फोर्स असते आणि इन्फोर्स केला जाऊ शकते. फक्त कलेक्शन केल्यामुळे त्याला कोड म्हणतात आणि बाकीच्या ठिकाणी एकाच वेळी जेव्हा ऍक्ट पारित केला जातो पार्लियामेंटमध्ये किंवा स्टेट लेजिस्लेचर मध्ये, त्याला आपण ऍक्टची संज्ञा देतो. फक्त तेवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. ओके. आपण चॅप्टर 1 मध्ये सर्वात पूर्वी डेफिनिशनचा क्लॉज आहे. डेफिनिशन नॉट ओनली इन सीआरपीसी बट कोणत्याही कायद्याखाली जेव्हा आपण डेफिनिशन मध्ये एंटर करतो तेव्हा दोन प्रकारची डेफिनिशन्स असतात. तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकतात. बरेचशी डेफिनिशन्स दिली गेली आहे. तुमच्यासाठी जे रिलिव्हंट आहे तेवढाच मी इथे उल्लेख करणार आहे. पण तुम्ही एक ठळक फरक पाहणार की काही डेफिनिशन्स मीन्स पासून चालू होतात आणि काही डेफिनिशन्स मध्ये इन्क्लूड लिहिला असते. फॉर एक्झाम्पल पहिलीच डेफिनिशन आहे बेलेबल ऑफेन्सची. बेलेबल ऑफेन्स मीन्स असा वाक्य रचना आहे. ओके. आणि काही डेफिनिशन्स इन्क्लूड्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सेक्शन 2H पाहिला, इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेशन मध्ये म्हटलंय इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड्स वगैरे वगैरे. जेव्हा आपण मीन्स म्हणून डेफिनिशन्स वाचतो तेव्हा आपला लक्ष नेहमी राहिला पाहिजे की मीन्सचे समोर जे लिहिलेलं आहे तीच डेफिनिशन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही त्याच्यात समावेश नाहीये. वेअरएज जेव्हा आपण इन्क्लूड्स म्हणून वाचतो डेफिनिशन, इन्क्लूड्सचा अर्थ आहे की इन्क्लूड्सच्या समोर जे काही लिहिलं गेलं आहे ते तर आहेतच,
पण त्या व्यतिरिक्त बाकीची पण गोष्ट त्याचा अंतर्भाव आहे इनडायरेक्टली, ते आपल्याकडे भान असला पाहिजे. मी परत रिपीट करतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण इंडियन फॉरेस्ट ऍक्ट वगैरे वाचतो, तिथे कॅटलची डेफिनेशन दिली गेली आहे आणि कॅटलची डेफिनेशन इन्क्लुड्स म्हणून आहे आणि त्याच्यात बरेचसे जनावरांचा उल्लेख केला गेला आहे. ओके, त्याचा अर्थ त्याच्यात तुम्ही लक्ष जर दिला तर गाय किंवा काऊ नाहीये तिथे. म्हणजे कॅटल इन्क्लूड सो मेनी अदर एनिमल्स, पण तिथे काऊचा उल्लेख नाहीये, गायचा उल्लेख नाहीये. त्याचा अर्थ असा नाही की गाय हा कॅटल नाही. त्याचप्रमाणे ट्रीची डेफिनेशन पाहिली तर एखादी स्पेशीज दिलेली आहे, पण फॉर एक्झाम्पल टीक तिथे उल्लेख नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही की टीक हा ट्री नाही आहे. म्हणून जेव्हा आपण मीन्स वाचतो तर मीन्सच्या अर्थ जे काही मीन्सच्या समोर लिहिला गेला आहे तीच डेफिनेशन आहे आणि त्याच्यात इतर कोणत्याही वस्तूच्या किंवा इतर कोणत्याही आयटमचा समावेश नाही. इज दॅट क्लिअर टू एव्हरीबडी? मीन्स अँड इन्क्लूड्स हे प्रत्येक ऍक्ट मध्ये तुम्हाला डेफिनेशन याचप्रमाणे मिळणार आहे. आयदर इट शुड बी मीन्स ऑर इन्क्लूड्स. इज दॅट क्लिअर टू एव्हरीबडी? येस सर. भाई एक्झाम्पल देतो तुम्हाला. Bailable offense means, पहिलीच definition, bailable offense means an offense which is shown as bailable in the first schedule or which is made bailable by any other law for the time being in force, and non-bailable offense means any other offense. आपल्याकडे जेव्हा आपण आरोपीला किंवा कोर्ट केस तयार करतो, कंप्लेंट फाईल करतो आणि मॅजिस्ट्रेटचे पुढे जातो, पहिलाच प्रश्न असतो त्यांचे, हा गुन्हा तुमच्या बेलेबल आहे, कॉग्निझेबल आहे किंवा नॉन कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आहे. हे 4 शब्दांमध्ये भानगड खूप होते, पण आपल्याला एकदम क्लिअर असला पाहिजे बेलेबल आणि कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबलच्या आपसात कुठलाही संबंध नसते. बेलेबल, नॉन बेलेबल वेगळी गोष्ट आहे, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल वेगळी गोष्ट आहे. हे तुमचे डेफिनेशन मध्ये क्लिअर केला गेलेला आहे. म्हणजे जे गुन्हा ज्याच्यासाठी बेलच्या प्रोव्हिजन आहे या कोडमध्ये किंवा इतर दुसरे ऍक्ट मध्ये, तर ते सगळे गुन्हे बेलेबल आहेत, ते कॉग्निझेबल असो किंवा नसो. म्हणजे बेलेबल, कॉग्निझेबल च्या आपसमध्ये कुठलाही संबंध नाही. ओके. काही ऍक्ट्स मध्ये बेलेबल, नॉन बेलेबल डिफाईन्ड असतात. फॉर एक्झाम्पल, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये 65A पाहिला तर तिथे बेलेबल कोणते ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल कोणते ऑफेन्स आहे, ते स्पष्ट क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. पण काही ऍक्ट्स मध्ये बेलेबल आहे किंवा नाही हे आपल्याला त्या ऍक्ट मध्ये जे काही स्कीम दिली गेली आहे त्या ऍक्ट प्रमाणे किंवा सीआरपीसी मध्ये फर्स्ट शेड्यूल दिलेला आहे. तुमच्याकडे सीआरपीसी जर असेल तर फर्स्ट शेड्यूल तुम्ही ओपन करू शकतात. जर तुमच्याकडे बुक असेल, ओपन करता येते का शेड्यूल, फर्स्ट शेड्यूल? पुस्तक आहे सर्वांकडे? शेड्यूल 1 पाहता येते का? आमची आवाज येते ना? क्लिअर आहे ना? ऑडिबल? येस सर. फर्स्ट शेड्यूल पाहता येते का? हो सर. फर्स्ट शेड्यूल पाहता येते ना? तिथे पहा, प्रत्येक गुन्ह्यासाठी शेड्यूल चालू होतो 109 पासून. सर्वात प्रथम कॉलम मध्ये लिहिला गेला सेक्शन, त्याच्यानंतर ऑफेन्स, त्याच्यानंतर पनिशमेंटची प्रोव्हिजन काय आहे, त्याच्या समोर लिहिलेलं आहे कॉग्निझेबल आणि नंतर बेलेबल. जर सर्वांना दिसत असेल तर प्रत्येक गुन्ह्यासमोर क्वांटम ऑफ पनिशमेंट लिहिलेला आहे, म्हणजे किती पनिशमेंट आहे त्या गुन्ह्यासाठी, आणि त्याच्या समोर 2 कॉलम आहे. कॉलम नंबर 4 मध्ये तो गुन्हा कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल आहे आणि 5व्या कॉलम मध्ये बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे, हे स्पष्ट लिहिलं गेलं आहे. म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5 च्या आपसात कुठलाही संबंध नाही. एखादा गुन्हा
नॉन बेलेबल असून सुद्धा नॉन कॉग्निजेबल असू शकतो. आता आपण कुठल्याही टेक्निकलिटी मध्ये न जाता आपल्याला सिंपल समजून घ्यायचे की कॉग्निजेबल ऑफेन्स ते ऑफेन्स असतात ज्याच्यात पोलीस ऑफिसरला वॉरंट शिवाय अरेस्ट करण्याची पॉवर असेल कोणत्याही ऍक्ट मध्ये, इंडियन पिनल कोड ऍक्ट मध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या ऍक्ट मध्ये जर विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन असेल एखाद्या गुन्ह्यासाठी, तर तो गुन्हा कॉग्निजेबल असतो, दखलपात्र असतो. अन्यथा तो अदखलपात्र असतो, म्हणजे नॉन कॉग्निजेबल. इज दॅट क्लिअर? If there is a power to arrest without warrant by a police officer, then the offense is cognizable, otherwise non-cognizable. इतका लक्षात येते का? Yes, sir. Is that clear? येस सर. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये सेक्शन 64 मध्ये, मी एक्झाम्पलच देतो, फक्त उदाहरण देतो. 64 मध्ये कोणत्याही गुन्ह्यासाठी मॅजिस्ट्रेट कडून वॉरंट शिवाय अरेस्ट करण्याची पॉवर आहे. कोणाकोणाला? फॉरेस्ट ऑफिसरला पण, पोलीस ऑफिसरला पण. पण ज्या अर्थी तो पॉवर पोलीस ऑफिसरला विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याची आहे, त्या अर्थी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मधले सगळे गुन्हा कॉग्निजेबल असतात. ओके, आपण बेलेबल आणि नॉन बेलेबल मध्ये जात नाही, फक्त कॉग्निजेबल समजून घेतो. इज दॅट क्लिअर? त्याची डेफिनेशन पाहायची असेल तर सेक्शन 2C, तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये सेक्शन 2C मध्ये पहा. कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स एन ऑफेन्स फॉर विच अँड कॉग्निजेबल केस मीन्स ए केस इन विच अ पोलीस ऑफिसर मे, इन अकॉर्डन्स विथ द फर्स्ट शेड्यूल और एनी अदर लॉ, म्हणजे फर्स्ट शेड्यूल या कोडच्या किंवा दुसऱ्या ऍक्ट मध्ये आपला वाईल्ड लाईफ ऍक्ट, फॉरेस्ट ऍक्ट वगैरे येते. ही मे अरेस्ट विदाउट वॉरंट, म्हणजे फक्त तेवढा आपल्याला लेमॅन सारखा समजून घ्यायचे की विदाउट वॉरंट जर पोलीस ऑफिसरला अरेस्ट करण्याची पॉवर असेल तर तो गुन्हा कॉग्निजेबल असेल किंवा दखलपात्र असेल मराठीत, अन्यथा नॉन कॉग्निजेबल. आणि बेलेबल नॉन बेलेबल याच्या अरेस्टची कुठलाही संबंध नाहीये. ज्या गुन्ह्यासमोर बेलेबल लिहिला आहे या कोडमध्ये तो बेलेबल आणि अन्यथा नॉन बेलेबल. दुसऱ्या ऍक्ट मध्ये समजण्यासाठी एकतर त्या ऍक्ट मध्ये लिहिलं असेल, फॉर एक्झाम्पल इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सेक्शन 65A मध्ये क्लासिफाय केलेलं आहे कोणते ऑफेन्स फॉरेस्ट ऍक्ट खाली नॉन बेलेबल आहे, कोणते ऍक्ट बेलेबल आहे. परंतु जर ऍक्ट मध्ये लिहिला नसेल, फॉर एक्झाम्पल वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये तसा स्पष्ट उल्लेख नाही, तर आपण याच शेड्यूल 1च्या सेकंड पार्ट मध्ये जातो आणि तिथे क्लॅरिफाय केला गेला आहे. फर्स्ट शेड्यूलचे 2 पार्ट आहेत. पार्ट 1 मध्ये इंडियन पिनल कोडचे ऑफेन्सेस आहेत क्लासिफाई, आणि पार्ट 2 मध्ये अदर ऍक्टचे ऑफेन्सेस क्लासिफाय केले गेले आहेत, वेदर बेलेबल और नॉन बेलेबल. म्हणजे जर ऑफेन्स साठी पेनल्टी जर डेथ असेल किंवा 7 वर्षापेक्षा जास्त इम्प्रिझनमेंटची प्रोव्हिजन असेल, तर तो गुन्हा त्या ऍक्ट खाली कॉग्निजेबल असेल, नॉन बेलेबल असेल. 3 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा कमी जर पेनल्टीची प्रोव्हिजन असेल, तर तो गुन्हा अजून कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल. आणि जर 3 वर्षापेक्षा कमी असेल तर नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल. हे तुमच्या शेड्यूल 1 मध्ये पार्ट 2 मध्ये क्लासिफाईड आहे. कुठलाही नोट करून घेण्याची किंवा कॉपी करून घेण्याची आवश्यकता नाही. सरळ पुस्तक पहा, शेड्यूल 1 चे शेवटला जायचे पार्ट 2 मध्ये, आणि तिथे क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ओके, इज दॅट क्लिअर? मी पुढे जाऊ. सुरुवातीला थोडंसं टेक्निकल आहे, मग जसे तुम्ही पुढे जाणार तसे क्लिअर होत जाईल अशी अपेक्षा आहे आमची. पुढे जाता येईल का आपल्याला? Yes, sir. Yes, sir.
मग एक एक अजून टेक्निकल टर्म आहे या गुन्ह्याशी संबंधित. एक असतो वॉरंट केस, एक असतो सम्मन केस. याच्या अंतर समजून घ्यायचे. वॉरंट केस, सम्मन केस. जर तुमच्या गुन्हा 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त असेल त्याची शिक्षा, तर तो केस या कोर्टची दृष्टीने वॉरंट केस असते. अन्यथा 2 वर्षापेक्षा कमी असेल त्याची शिक्षा तर सम्मन केस असेल. हे दोन्ही गुन्हे केसेस कोर्टामध्ये चालवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असल्यामुळे त्यांना क्लासिफाय केल्या गेलं आहे याच कोडमध्ये, म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षेची प्रावधान जर 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर वॉरंट केस, अन्यथा कमी असेल तर सम्मन केस. इज दॅट क्लिअर? येस सर. ओके, तर आपण समजून घेतला कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल. एकदम आपण सुपर फास्ट स्पीडमध्ये गेलो तर लवकर बोलता येईल आपल्याला. जर अरेस्ट करण्याची पॉवर विदाउट वॉरंट असेल तर कॉग्निझेबल, अन्यथा नॉन कॉग्निझेबल. आयपीसीचे ऍक्ट, आयपीसी साठी गुन्हा जे असतील, आयपीसी अंतर्गतचे गुन्हा जे असतील, तर या कोडमध्ये शेड्यूल 1 मध्ये ज्या गुन्ह्यांसमोर बेलेबल लिहिलेलं आहे ते बेलेबल, अन्यथा ज्या समोर नॉन बेलेबल लिहिलेलं आहे ते गुन्हे नॉन बेलेबल. दुसऱ्या ऍक्ट मध्ये डीलिंग करण्यासाठी जर ऍक्ट मध्ये क्लिअर कट लिहिलेला असेल इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सारखा, तर क्लासिफाय जर केला असेल त्याच ठिकाणी तर बेलेबल, नॉन बेलेबल त्याप्रमाणे, अन्यथा याच कोडचे शेड्यूल 1 चे पार्ट 2 मध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ओके, तर त्याप्रमाणे आपल्याला बेलेबल, नॉन बेलेबल समजून घ्यायचे. लास्टली वॉरंट केस, सम्मन केस. शिक्षा 2 वर्षापेक्षा जास्त तर वॉरंट केस, अन्यथा 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर सम्मन केस. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये नॉर्मली बरेचसे गुन्हा, मॅक्सिमम मेजॉरिटी ऑफ ऑफेन्सेस आर पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट ऑफ 1 year. Majority of cases under Indian Forest Act are summon cases. कोर्टामध्ये ट्रायलची प्रक्रिया सिम्प्लिफाईड आहे सम्मन केसेस साठी. वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये काही ऑफेन्सेस 1 वर्षापेक्षा जास्त आहे, काही ऑफेन्सेस 3 आणि 3 पेक्षा जास्त आहे. ते सगळे केसेस वॉरंट केसेसची कॅटेगरीत येतात आणि त्यांच्यासाठी प्रक्रिया वेगळी आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. ओके, फॉर द सेक ऑफ डिपार्टमेंटल एक्झामिनेशन डेफिनेशनचा चैप्टर, फक्त डेफिनेशन समझून घ्यायचे. रटने की कोई आवश्यकता नहीं है, सिर्फ समझने की आवश्यकता है. मोस्टली आपका एग्जामिनेशन ओपन बुक होगा ऐसी हमारी अपेक्षा है, पर कौन सी चीज कहाँ पे दी हुई है वो आप समझ लेंगे तो आसान हो जाता है. इसमें एक डेफिनेशन और समझने का, फिर अपन आगे चलेंगे. कंप्लेंट, तकरार, फिर्याद. कंप्लेंट जेव्हा आपण म्हणतो इन द सेन्स ऑफ क्रिमिनल मॅटर्स, तर कंप्लेंटची डेफिनेशन याच ठिकाणी दिलेली आहे. 2D, सेक्शन 2D defines the complaint. Complaint means any allegation made orally or in writing. म्हणजे orally पण कंप्लेंट करता येईल आणि रायटिंग मध्ये पण कंप्लेंट करता येईल. कोणाला कंप्लेंट करता येईल? टू अ मॅजिस्ट्रेट with a view to his taking action under this code that some person, whether known or unknown, has committed an offense but does not include a police report. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मॅजिस्ट्रेटच्या समोर लेखी किंवा तोंडी तक्रार केली एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध, तो व्यक्ती नोन पण असू शकते, ओळखीच्या पण असू शकते, अनोळखीच्या पण असू शकते, त्याला तक्रार म्हणतो आपण, किंवा मराठीमध्ये फिर्याद म्हणतो, इंग्लिशमध्ये कंप्लेंट. जेव्हा आपण कंप्लेंट वर्ड म्हणतो फॉर द सेक ऑफ क्रिमिनल पर्स्पेक्टिव्ह, देन कंप्लेंटची डेफिनेशन या ठिकाणापासून आपल्याला डिराईव्ह करता येते. आपल्या घरामध्ये लाईट पण जाते तर लाईटची कंप्लेंट करतो, त्याला कंप्लेंट म्हणत नाही आपण, त्याला सीआरपीसी ची दृष्टीने तो कंप्लेंट राहत नाही. पण जर मॅजिस्ट्रेटच्या समोर तुम्ही एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला आहे किंवा कमिशन आणि ओमिशन केला असेल
अशी जर फिर्याद करतो तर त्याला या कोर्टची दृष्टीने किंवा क्रिमिनल दृष्टीने कंप्लेंट सांगता येते किंवा कंप्लेंट म्हणतात त्याला. कंप्लेंट कशाबद्दल असते? ऑफेन्सचे बद्दल. आता प्रश्न येते ऑफेन्स काय असते, तर ऑफेन्सची डेफिनेशन 2N मध्ये. हे ऑफेन्स तुमच्या वर्ल्ड वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये येणार, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये पण येणार, प्रत्येक ठिकाणी येणार. पण ऑफेन्सचा अर्थ काय आहे? सेक्शन 2N काय म्हणतो? ऑफेन्स मीन्स एनी ऍक्ट ऑर ओमिशन, म्हणजे ऍक्ट पण आणि ओमिशन पण मेड पनिशेबल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग and includes in any act in respect of which a complaint may be filed under so and so of cattle trespassing. समजून घेण्यासाठी एखादी अशी ऍक्ट किंवा ओमिशन ज्याला कोणत्याही ऍक्ट खाली किंवा कोणत्याही कायद्याखाली शिक्षेची प्रोव्हिजन असेल, शिक्षेची तरतूद असेल, तर त्याला ऑफेन्स म्हणतो आपण. म्हणजे राखीव वनामध्ये गुरांचा अपप्रवेश किंवा गुरांकडून अवैध चराई किंवा राखीव वनांमध्ये अवैध वृक्षतोड हे कायद्याप्रमाणे त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणून तो ऑफेन्स असतो. म्हणून त्याला फॉरेस्ट ऑफेन्स म्हणतो किंवा ऑफेन्स म्हणतो. एवढा जर क्लिअर असेल तर तुमच्या चॅप्टर 1 एकदम क्लिअर होऊन जाते. आपली माहितीसाठी नवीन फॉरेस्ट मॅन्युअल, महाराष्ट्र फॉरेस्ट मॅन्युअल 2020 सर्वांना मिळालेला आहे का? सर्वांना माहित आहे का? हो सर. जर माहित असेल तर कृपया करून व्हॉल्यूम 2 चॅप्टर 3 नॉवेल सारखा वाचून घ्यायचे. तुमचा डिपार्टमेंटल एक्झाम क्लिअर लॉच्या या पेपरच्या. बरेचशी गोष्ट आता जे मी सांगतो लेक्चर मध्ये देतो किंवा एक्सप्लेन करायला ऑनलाईन मध्ये थोडासा दुष्कर जातो. एकदम तुम्ही नॉवेल सारखा जर वाचला तरी सुद्धा चालेल. तुमच्या पेपर काही अडचण होणार नाही. तुमच्या सिलेबसची दृष्टीने किंवा जी गोष्ट आपल्याला लागतो त्या गोष्टी सर्व तिथे दिली गेली आहे. तुमच्या चॅप्टर 1 क्लिअर. नेहमी लक्षात घ्यायचे चार किंवा 5 डेफिनेशन्स आहे. बेलेबल ऑफेन्स, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स, कंप्लेंट, त्याच्यानंतर ऑफेन्स. हे जर 4-5 डेफिनेशन तुम्ही लक्षात घेतली तर हाफ द बॅटल इज वन, म्हणजे तुमच्या अर्धा युद्ध तुम्ही जिंकला. पुढे जाता येईल का आपल्याला? येस सर. आता सीआरपीसीच्या जे क्रक्स आहे किंवा आपल्याला सीआरपीसी वाचण्याची गरज काय, हे तुमचा पहिला प्रश्न असला पाहिजे होता लेक्चरच्या सुरुवातीला. ऍक्च्युली मला पण तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे होता की आपल्याला फॉरेस्टमध्ये आपण इंडियन फॉरेस्ट ऍक्ट डील करतो, वाईल्ड लाईफ ऍक्ट डील करतो, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट डील करतो, मालकीचा ऍक्ट डील करतो, आदिवासीचा ऍक्ट डील करतो, FRA डील करतो. मग हे सीआरपीसी अभ्यास करण्याची आवश्यकता का? तर त्याचा उत्तर सेक्शन 4 आणि सेक्शन 5 मध्ये स्पष्ट दिला गेला आहे. तुमचे समोर ओपन करा सेक्शन 4 आणि सेक्शन 5. हा सेक्शन 4 आणि सेक्शन 5 या सीआरपीसीची आणि या सीआरपीसीच्या इतर कायद्यांशी काय संबंध आहे, त्याची आत्मा किंवा क्रक्स आहे. हे जर समजून घेतलं तर तुम्हाला यापुढे कधीही प्रश्न उद्भवणार नाही की आपण कशाला याची आवश्यकता आहे. आपण सेक्शन 4 वाचतो. 4च्या सबसेक्शन 1 आहे ऑल ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड शॅल बी इन्व्हेस्टिगेटेड, इन्क्वायर्ड इनटू अँड अदरवाइज डेल्ट विथ अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन हिअर इन आफ्टर कंटेंट. म्हणजे आयपीसी खाली घडणारे गुन्ह्यांबाबत जे डील करायचे तर या कोड खाली करायचे, त्याच्यात काही डाऊट नाही. हा सीआरपीसी बेसिकली इंडियन पिनल कोड मध्ये जे गुन्हा आहेत डिफाईन केले गेले त्याच्यासाठी प्रोसिजर पार्ट साठी आहे. पण आपल्यासाठी सबसेक्शन 2 इम्पॉर्टंट आहे. सबसेक्शन 2 काय म्हणतो? ऑल ऑफेन्सेस अंडर एनी अदर लॉ शॅल बी इन्व्हेस्टिगेटेड, इन्क्वायर्ड इनटू, ट्राइड अँड अदरवाइज डेल्ट विथ अकॉर्डिंग टू द सेम प्रोव्हिजन्स. म्हणजे जे प्रोव्हिजन सीआरपीसी मध्ये दिले गेले त्याचप्रमाणे डील करण्यात येतील. तथापि बट पुढे काय लिहिलं आहे? बट सब्जेक्ट टू एनी इनॅक्टमेंट फॉर द टाइम बिंग इन फोर्स regulating the manner or place of investigating, inquiring into, trying or otherwise dealing with such offenses.
म्हणजे जर आपले स्पेशल ऍक्ट मध्ये तरतूद दिली गेली नसेल तर सगळे प्रोव्हिजन, सगळे प्रोसिजर, सगळ्या प्रक्रिया सीआरपीसी प्रमाणे डील करण्यात येतील. अन्यथा त्या ऍक्ट मध्ये तरतूद जर दिली गेली असेल तर त्या ऍक्ट प्रमाणे चालेल. मी परत रिपीट करतो, जे ऍक्ट आपण डील करतो किंवा कुठलाही खाता डील करतो, लॉ एन्फोर्समेंट संबंधी कुठलाही कायदा असेल तर त्यामधली जे काही प्रोसेस पार्ट आहे किंवा प्रोसिजरल पार्ट आहे ते सीआरपीसी प्रमाणेच गव्हर्न होईल. तथापि जर त्या ऍक्ट मध्ये, दुसऱ्या ऍक्ट मध्ये स्पेशल प्रोव्हिजन असेल तर ती स्पेशल प्रोव्हिजन लागू होतील. ही गोष्ट क्लिअर आहे का सर्वांना? स्पेशल ऍक्ट मध्ये, दुसऱ्या ऍक्ट मध्ये, अदर ऍक्ट मध्ये कुठली तरतूद नसेल प्रोसिजर रिलेटेड तर सीआरपीसी लागू होईल. अन्यथा स्पेशल प्रोव्हिजन दिला असेल तरी स्पेशल प्रोव्हिजन लागू होईल. ही गोष्ट क्लिअर आहे का? सेक्शन 4 क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. सर्वांना क्लिअर आहे का मेजॉरिटीला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी वगैरेचा थोडाफार प्रोसिजर दिला गेला आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट लहानसा ऍक्ट आहे, त्याच्यात स्पेशल प्रोव्हिजन नाही आहे. तर त्याच्यात काही प्रक्रिया करायची असेल, कंप्लेंट दाखल करायची असेल किंवा पुढच्या प्रोसिजर करायचे असेल तर सीआरपीसी मध्ये यावा लागतो आपल्याला. अन्यथा जर ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन दिली असेल तर त्या ऍक्ट प्रमाणे चालेल. त्याला सप्लिमेंट करणारा सेक्शन 5 आहे. सेक्शन 5 सेव्हिंग क्लॉज आहे. नथिंग कंटेन्ड इन दिस कोड shall, in absence of specific provision to the contrary, affect any special or local law for the time being in force, or any special jurisdiction or power conferred, or any special form of procedure prescribed by any other law for the time being in force. याचा अर्थ परत असा आहे की जर एखादे स्पेशल ऍक्ट मध्ये कुठलाही प्रोव्हिजन अदरवाईज दिला असेल तर तो अदरवाईज प्रोव्हिजन या कोड मधले जे काही प्रोव्हिजन्स आहे त्याच्याशी बाधित होत नाही. ओके, जर तुमचे वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याची पॉवर, एव्हिडन्स रिसीव्ह करण्याची पॉवर एसीएफ किंवा त्यावरच्या अधिकाऱ्यांना असेल तर सीआरपीसी मध्ये त्या संबंधात कुठली प्रोव्हिजन त्याला बाधित करत नाही. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये जर फॉरेस्ट ऑफिसरला अरेस्ट करण्याची पॉवर असेल किंवा पुढे इन्व्हेस्टिगेट करण्याची पॉवर असेल तर सीआरपीसी हे तुम्हाला विचारू शकत नाही किंवा त्या अधिकारीला विचारू शकत नाही किंवा की तुम्हाला सीआरपीसी प्रमाणे पॉवर्स नाही. ही गोष्ट क्लिअर आहे का? आणि Yes, sir. या सेक्शन 4 आणि 5 च्या आधारावर आम्ही आयएफए, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट डील करतो. आणि जिथे जिथे प्रोसिजर रिलेटेड, प्रोसेस रिलेटेड कमतरता होत असेल त्या त्या ऍक्ट मध्ये तर परत आपण सीआरपीसी मध्ये उतरतो. क्लिअर? इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. थोडक्यात आपण गंमत म्हणून सांगितलं तर आपण फॉरेस्ट ऑफिसर, सगळे फॉरेस्ट ऑफिसर माकडासारखी आहेत. माकड काय करतो, जेव्हा म्हणजे नॉर्मली तो झाडावर राहतो पण कधी कधी जर त्याला आवश्यकता पडत असेल तर जमिनीवर उतरतो. जमीन आपल्यासाठी सीआरपीसी आहे आणि झाड इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. म्हणजे झाडावर जर आवश्यकता पूर्ण होत असेल माकडाची तर तो झाडावरच राहील. काही कारणास्तव त्याला जमिनीवर उतरायचे असेल तर त्याला थांबवता येत नाही आपल्याला. ओके, म्हणजे जमीन त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी सीआरपीसी आहे आणि झाड स्पेशल ऍक्ट आहे, इंडियन फॉरेस्ट Indian ऍक्ट, Forest Act किंवा WPS. WLPA. ओके, क्लिअर? एवढा जर क्लिअर असेल तर युअर चॅप्टर 1 इज ओव्हर.
सुरुवातीला टेक ऑफ करायला आपल्याला थोडासा वेळ गेला आहे, तथापि डेफिनिशन क्लॉज मध्ये जेवढी डेफिनिशन्स आहेत ते तुम्हाला एकदा दोनदा तीनदा जर तुम्ही वाचली तर माइंड मध्ये नेहमीसाठी रजिस्टर होऊन जाईल आणि केव्हाही तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की कॉग्निझेबल, बेलेबल, कंप्लेंट, पोलीस रिपोर्ट वगैरे काय काय असतात. सो जर चॅप्टर 1 क्लिअर असेल तर आपण चॅप्टर 2 मध्ये एंटर करता येईल आपल्याला. आपण जाऊया चॅप्टर 2 मध्ये. नेहमी आठवण ठेवा, सीआरपीसी एवढी मोठी पुस्तक आहे, सर्व पुस्तक आपल्याला आत्मसात करायची असा अपेक्षा नाहीये. आपल्यासाठी जे ऍप्लिकेबल आहे तेवढंच तुमच्या सिलेबस मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, आपण चॅप्टर 2 ची सुरुवात जेव्हा करतो तो कोर्टाचे प्रकार किंवा वर्गवारी लिहिलेली आहे. एखाद्याला वाचता येईल का सेक्शन 6 मध्ये कुठले कुठले कोर्ट्स आहेत दिले गेले आहेत? कोणीतरी वाचेल का? एनीबडी? Section 6. 4 Hello. प्रकारचे कोर्ट आहेत, वाचता येईल का? Court of Session, Judicial Magistrate of First Class, Third, Judicial Magistrate of the Second Class, and Fourth, Executive Magistrate. हे चारही टर्म्स आपण बरेचदा ऐकली की नाही ऐकली? Yes, sir. Yes, sir. ऐकली. आता फक्त माईक बंद करा, मी परत एक्सप्लेन करून देतो 2 मिनिटात. हे चारही कोर्ट्स आपण 100 वेळा आणि 1000 वेळा ऐकून घेतला आहे किंवा न्यूजपेपर मध्ये वाचला आहे. कोर्ट ऑफ सेशन आपण सेशन कोर्ट म्हणतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जेएमएफसी म्हणतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. नेहमी आठवण ठेवा, जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी हेडक्वार्टर मध्ये कमीत कमी एक सेशन कोर्ट असते. कधी कधी ऍडिशनल सेशन कोर्ट किंवा 2 सेशन कोर्ट असतात, पण नॉर्मली एका जिल्ह्यामध्ये एक सेशन कोर्ट. त्याचे खालच्या असते तालुका स्तरावर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ज्याच्याशी आपला नेहमी संबंध येते, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. कधी कधी एक टर्म आहे जे पार्ट 2 मध्ये दिलेली आहे, मेट्रोपॉलिटन एरिया मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. मोठे जे शहर असतात, मुंबई सारखे, पुणे सारखे, तिथे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणतात. म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, मोठ्या म्युनिसिपल एरियामध्ये त्याच्या काउंटर पार्ट मेट्रोपॉलिटन, म्हणजे मेट्रोपॉलिटन एरियामध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. फरक काही नसतं, एक गावामध्ये बसतो, एक शहरामध्ये बसतो, तेवढाच फरक आहे, पॉवर सारखीच आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास त्याचे खालचे असतात आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आपण पुढे येऊ तेव्हा सांगतो. आपला नेहमीचा संबंध जेएमएफसी पडतो. तालुका स्तरावर जिथे तुमचा रेंज ऑफिस आहे किंवा रेंजचा हेडक्वार्टर आहे तिथे एखादा जेएमएफसी तुम्हाला मिळेल. या कोर्टाची पॉवर्स काय आहेत किंवा काय काय त्यांना करता येते, काय काय नाही करता येते, ते आपण पुढे जाऊया. फक्त तुम्हाला मोठा जर थंब रूल समजून घ्यायचे असेल तर सेशन कोर्ट किंवा कोर्ट ऑफ सेशन त्याला पॉवर असते मृत्यूदंड देण्याचा आणि उम्रकैद त्याला म्हणतात. असे प्रकारचे मोठे पनिशमेंट पर्यंत त्यांना पॉवर असते. म्हणजे डेथ पेनल्टी ऍज वेल एज लाईफ इम्प्रिझनमेंट जर देण्याची पॉवर असेल तर असे कोर्टाला कोर्ट ऑफ सेशन्स म्हणतात. फक्त 7 वर्षापर्यंतच्या जर शिक्षा देण्याची पॉवर असेल, म्हणजे 7 वर्षापर्यंतची जर शिक्षा देण्याची पॉवर असेल तर त्याला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ग्रामीण भागात आणि शहरी भागात त्याला चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणतात. त्याच्या नंतरच्या आकडा 3 वर्ष. 3 वर्षापर्यंत जर पॉवर असेल तर जेएमएफसी, ग्रामीण एरियामध्ये जेएमएफसी, शहरी भागात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आणि 1 वर्षापर्यंतची पॉवर असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास.
परत आपण रिपीट करू रिव्हर्स ऑर्डर मध्ये. 1 वर्षापर्यंतची शिक्षा देण्याची पॉवर असेल तर ज्युडिशियल मजिस्ट्रेट सेकंड क्लास. ओके. 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची पॉवर असेल तर जेएमएफसी ज्युडिशियल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. 3 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा कमी चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट. 7 वर्षापेक्षा जर जास्त शिक्षा द्यायची असेल किंवा मृत्यूदंड द्यायची असेल तर तो पॉवर कोर्ट ऑफ सेशन्सला असतात, सेशन कोर्टाला असतात. ओके. म्हणजे मर्डरच्या जर केस असेल तर आपल्याला जेएमएफसी कडे जाता येईल का? येस किंवा नो मध्ये म्हणता येईल का? मर्डरचा केस असेल No, तर sir. No. कोणते कोर्ट जायचे असेल No, आपल्याला? कोर्ट ऑफ Session code. सेशन कोर्ट. म्हणून मर्डर्सची केसेस किंवा जे ऑफेन्सेस ज्याच्यासाठी 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल तर आपल्याला ट्रायल, आपल्याला म्हणजे लॉ एन्फोर्सिंग एजन्सी असेल तर त्याला कोर्ट ऑफ सेशन समोर जावं लागेल. आपले इंडियन फॉरेस्ट ऍक्टचे नॉर्मली 99% केसेस 3 वर्षापेक्षा कमीचे असतात. तर आपला काम फॉरेस्ट ऍक्ट खाली जेएमएफसीसी पडतो मॅक्सिमम. वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये काही ऑफेन्सेस 7 वर्षापर्यंतचे आहेत, म्हणून त्यासाठी आपल्याला सीजेएम ची आवश्यकता पडतात, चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट. आपल्याला कोणतेही दोन्ही कायद्याखाली सेशन्स कोर्टची आवश्यकता पडत नाही. 7 वर्षापेक्षा जास्त नाहीच आहेत ऑफेन्स. तेवढा क्लिअर आहे? येस सर. हो सर. एव्हरीबडी? हो सर. Yes, sir. सुरुवातीला आम्ही जेव्हा स्टेटमध्ये आलो होतो किंवा जेव्हा आम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देत होतो तर आम्हाला हेच कळत नव्हतं की बाबा कोणत्या ऑफेन्ससाठी कोणते जज समोर जायचे. ओके. आपण लॉ इन्फोर्समेंट एजन्सी म्हणून, रेंज ऑफिसर म्हणून, एसीएफ म्हणून किंवा डीएफओ म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचे की ऑफेन्सची पनिशमेंटची मर्यादा काय आहे, त्या मर्यादाप्रमाणे आपल्याला कोर्टाची निवड करायची आहे. माझा प्रश्न आता परत असा आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट याच्यात फक्त 15 दिवसाची शिक्षा आहे, तर आपल्याला कोणते कोर्टासमोर जावं लागेल? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. सेकंड क्लास पण चालेल. ओके. सेकंड क्लास पण, येस येस, सेकंड क्लास पण चालेल. जर नाही उपलब्ध असतील तर फर्स्ट क्लास कडे जावं लागेल. आपल्याला सीजेएम ची आवश्यकता नाही किंवा सेशन कोर्टाची आवश्यकता नाही. ठीक आहे? क्लिअर आहे? सर्वांना क्लिअर आहे? आता हे जे तुम्हाला समराईज केलं आहे त्या समरी सेक्शन 11, सेक्शन 12 मध्ये दिली गेली आहे. मी जे तुम्हाला आता सांगितलं तर सेक्शन 11 आणि सेक्शन 12 मध्ये तेच आहे, आणि तेवढाच पार्ट तुमचे डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळी टर्मिनॉलॉजी आहे, पण टर्मिनॉलॉजीच्या मागे एक लॉजिक आहे आणि त्याचा संबंध क्वांटम ऑफ पनिशमेंट किंवा शिक्षेच्या प्रमाणाशी आहे, बाकी काहीच नाही. त्यांचा एरिया काय आहे, त्यांची पॉवर्स काय आहेत, फक्त तेवढा समजून घ्यायचे. ओके. सो सेक्शन 6, सेक्शन 11, सेक्शन 12 अँड लास्टली चौथी टर्म काय होती? एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट. ओके. तर आपण बरेचसे वेळा तुम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये किंवा तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये गेले असणार तर तिथे त्यांचा डेझिग्नेशन लिहिला असतो जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असा लिहिला असतो. यस ऑर नो? Yes, sir. हे सगळे एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट असतात. एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट म्हणजे त्यांना ट्रायलच्या पॉवर नसते. ओके. गुन्हेगाराला कारावास इत्यादी देण्याची पॉवर त्यांना नसते.
फक्त काही ऍक्ट साठी किंवा CRPC चे काही वेगळे प्रोविजन्स आहेत, त्याचे इन्फोर्समेंट करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारीला आणि तालुका स्तरावर तहसीलदार यांना पॉवर दिली गेली आहे. म्हणून CRPC मध्ये प्राप्त पॉवरच्या आधारावर ते त्यांचे डेजिग्नेशन समोर जिल्हा दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी या शब्दावलीचा प्रयोग करतात. फक्त तेवढेच पुरतं आहे. क्लिअर आहे? सेक्शन 20 एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेटचे बद्दल आहे. फक्त समजून घ्यायचे, रटण्याची काही आवश्यकता नाही. फक्त समजून घ्यायचे की CRPC ची स्पिरिट काय आहे. म्हणजे कारावास इत्यादी देण्यासाठी 3 किंवा 4 प्रकारचे कोर्ट, सेशन कोर्ट, CJM, चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट, JMFC, ज्युडिशियल मजिस्ट्रेट सेकंड क्लास वगैरे वगैरे. अँड शेवटच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स, जसे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहिती सध्या कोविडच्या कालावधी आहे, कर्फ्यू इम्पोज करायचे असेल तर एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट म्हणून दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी म्हणून कलेक्टरला पॉवर्स आहेत की 4 वाजेपासून 5 वाजतापासून कर्फ्यू लागू राहील किंवा रविवारी कर्फ्यू लागू राहील किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला तर दंडाधिकारी म्हणून ऑर्डर्स ते पास करतात. सगळे ऑर्डर CRPC मध्ये असतात, त्यांना जे पॉवर्स आहेत. पुढे जाता येईल का आपल्याला? Yes, sir. Yes, sir. काही घाबरायची आवश्यकता नाही. फक्त चॅप्टरवर कर्सरली जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला समजता येईल. डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने एवढा जर समजून घेतला तर पास होण्याची शक्यता 30% पर्यंत आली आपली आतापर्यंत. 30% म्हणजे आतापर्यंत जेवढा आपण समजून घेतलाय, जर एवढा तुम्ही आत्मसात केला तर CRPCचा जो पोर्शन आहे त्याच्यात 30% तुमच्या क्लिअर होऊन जातो आत्ताच. एका बाजूला आपण मॅजिस्ट्रेट किंवा जजला समजून घेतला तर दुसरी बाजूला वकील कोण असते, त्यांचे डेजिग्नेशन काय असते ते आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सेक्शन्स आहे, सेक्शन 24, 24 आणि 25. सेक्शन 24, सेक्शन 25 पब्लिक प्रॉसिक्युटर आणि 25 मध्ये असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. त्याच्या डिटेल मध्ये जायची गरज नाही. फक्त क्रिमिनल कोर्ट्स मध्ये जे काही प्रॉसिक्युशन साइड असतात, प्रॉसिक्युशन साइड पोलीस पण असू शकते, प्रॉसिक्युशन साइड एक्साइज वाला पण असू शकते, प्रॉसिक्युशन साइड फॉरेस्ट ऑफिसर पण असू शकते. अँड ज्याला ज्याला त्या ऍक्ट खाली पॉवर असेल तर प्रॉसिक्युशन त्याला म्हणतो आपण. अभियोजन पक्ष, प्रॉसिक्युशन साइड, त्याची मदतीसाठी कोर्टासमोर केस चालवण्यासाठी प्रॉसिक्युटर म्हणून किंवा सरकारी वकील म्हणून आपण त्याला म्हणतो. त्याची अपॉइंटमेंटची प्रोव्हिजन सेक्शन 24 मध्ये आणि असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे त्याचा जो मदतनीस आहे तर सेक्शन 25 मध्ये प्रोव्हिजन आहे. ओके. कायद्याने केलेली पोस्ट आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे की तिथे काला कोट घालणारा जो तिथे माणूस असतो क्रिमिनल कोर्टमध्ये, त्याच्या डेजिग्नेशन प्रॉसिक्युटर म्हणून असते, अभियोजन पक्षचा असतो तो. आणि त्याला जो अपॉइंटमेंटची प्रोव्हिजन आहे आणि त्याच्यासाठी जो प्रोव्हिजन्स आहे CRPCच्या सेक्शन 24 आणि 25 मध्ये दिली गेली आहे. ओके. आपली परवानगीने पुढे जाता येईल का? Yes, sir. Yes, sir. आतापर्यंत आपला काय काय कव्हर झाला? आतापर्यंत आपला कव्हर झाला की काहीतरी एक गोष्ट असते ऑफेन्स. त्या ऑफेन्स साठी एखादे कोर्टामध्ये फिर्याद घेऊन, कंप्लेंट घेऊन जाता येते. ती कंप्लेंट तोंडी पण असू शकते, लेखी पण असू शकते, ओळखीचे व्यक्तीचे बद्दल पण असू शकते, अनोळखीचे व्यक्तीचे बद्दल असू शकते. त्या गुन्ह्याची कॅटेगरी डिपेंडिंग ऑन अरेस्टची पॉवर विदाउट वॉरंट आहे किंवा विथ वॉरंट आहे, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल असू शकते.
डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी क्लासिफाईड इन द CRPC और स्पेशल ऍक्ट, तो गुन्हा बेलेबल नॉन बेलेबल असू शकते. डिपेंडिंग शिक्षा 2 वर्षापेक्षा जास्त आहे तर वॉरंट केस, 2 वर्षापेक्षा कमी आहे तर समन केस, अशा प्रकारे होऊ शकते. ऍक्ट मधली डेफिनिशन्स 2 प्रकारची आहे, मीन्स म्हणून डेफिनिशन्स, इन्क्ल्युड्स म्हणून डेफिनिशन्स. ठीक आहे, एवढा आपल्याला समजला. 3 प्रकारचे कोर्ट ऑफ सेशन जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, ग्रामीण भागात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, शहरी भागात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. एवढा समजला. आणि त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, नंतर प्रॉसिक्युटर्स, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. आतापर्यंत एवढा झाला आपला कव्हर. आणि 2 चॅप्टर आपले कव्हर झाले फॉर द सेक ऑफ युअर डिपार्टमेंटल एक्झाम. चॅप्टर 3 मध्ये तुमचे ठराविक सेक्शन्स आहेत. चॅप्टर 3 मध्ये ठराविक सेक्शन्स आहेत. सर्वात प्रथम सेक्शन आहे 26. मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. कोणते ऑफेन्स कोणता कोर्ट डील करेल त्याचे बद्दल व्याख्या आहे. परत रिपीट करतो, 7 वर्षापेक्षा जास्त, लाईफ इम्प्रिझनमेंट तसेच डेथ पेनल्टी, हे जे केसेस आहे ऑफेन्स केसेस, फक्त आणि फक्त सेशन कोर्ट ट्राय करेल, दुसरा कोणत्याही कोर्टाला पॉवर नाही. 7 वर्षापेक्षा जास्त आणि डेथ पेनल्टी किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट, उम्र कैद आणि जन्मठेप ज्याला मराठीमध्ये म्हणतात, ही शिक्षा असेल तर फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली सेशन कोर्ट विल ट्राय. 1 वर्षापर्यंतची शिक्षा असेल तर सेकंड क्लास, 3 वर्षापर्यंतची असेल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, 3 ते 7 वर्षापर्यंत CJM. सेक्शन 26 कव्हर झाला, काही बाकी पाहायची गरज नाही. ओके. आपला सेक्शन 26, 28 आणि 31 पर्यंत कव्हर होऊन जाते. कुठल्याही अडचणीची गरज नाही, कुठल्याही काळजीची गरज नाही. फक्त हे आकडेवारी थोडीशी आठवण ठेवली तर. आठवण ठेवायची गरज पण नाहीये. चॅप्टर 2 मध्ये जे काय तुमचा सिलेबस आहे, बुक तुमचे समोर राहील, सरळ रेफर करता येईल. आणि थोडाफार जेव्हा तुम्ही चार्ज हँडल करतात किंवा केसेस हँडल करतात तर तुम्हाला स्वतः कल्पना येईल की आम्ही अमुक केसेस साठी CJM कडे गेलो होतो आणि अमुक केस साठी फक्त JMFC पर्यंतच गेलो. ओके, पुढे जाता येईल आपल्याला. येस सर. पुढे जाता येईल. Yes, sir. आता आपण चॅप्टर तुमचा सरळ आहे 3 चे नंतर सिलेबस मध्ये चॅप्टर 5, 4 ची गरज नाहीये. चॅप्टर 5 ओपन करता येईल का? सर्वांनी ओपन केला? सर्वांचा चॅप्टर 5 ओपन झाला का? येस सर. चॅप्टर 5 म्हणजे पांडव. नेहमी आठवण ठेवा, चॅप्टर 5 इज रिलेटेड टू अरेस्ट, अटक. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ ऍक्ट या दोन्हीमध्ये फॉरेस्ट ऑफिसर्सला, रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स असो, गार्ड असो, फॉरेस्टर असो, अरेस्टची पॉवर दिली गेली आहे. अटक करण्याची पॉवर्स आपल्याला प्राप्त आहे. पण अटकच्या ओरिजिन थोडासा तुमच्या सिलेबस पासून आम्ही डायव्हर्ट होतो. अरेस्ट म्हणजे काय? अरेस्ट म्हणजे काय एखाद्याने सांगता येईल का मला? अरेस्ट मूवीज पाहिली असेल ना, मराठी किंवा हिंदी मूवीज. मिस्टर अमुक अमुक यू आर अंडर अरेस्ट. सर, एखाद्या तपासासाठी एखाद्या समोरच्या व्यक्तीला
एखादा तपास करायचा आहे आपल्याला आणि त्या गुन्हा घडला आहे आणि त्याचा तपास करायचा आहे, तर अशा वेळेला जर त्याला ताब्यात घेतलं तर ताब्यात घेतलंय चौकशीला आणि त्या चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न करायचं असेल तर त्याला अटक करता येते आपल्याला. दुसरा कोणी सांगेल का मला? थँक्यू. To have a custody of is the arrest. व्हेरी गुड. सर नुसतं त्यांना सांगणे सुद्धा की तुम्ही असा असा ऑफेन्स केलाय, तुम्हाला मी अटक करतोय किंवा तुम्हाला अटक झाली आहे, हे सुद्धा अरेस्ट आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे सर्व लोक माझ्या ऐकतात. म्हणजे चाणक्यचा जो श्लोक मी सांगितला होता त्याच्यात आपण पहिली कॅटेगरी मध्ये आहेत. ओके, माझा प्रश्न आहे की अरेस्ट म्हणजे काय? ठीक आहे, चौकशीसाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी, गुन्ह्यासाठी, अमुकसाठी, तमुकसाठी, कस्टडीसाठी. ओके, बट व्हॉट इज द स्पिरिट ऑफ अरेस्ट आणि वाय दोज प्रोव्हिजन्स आर गिव्हन इन डिटेल इन CRPC? सर ते जर पुढील गुन्हा किंवा पुरावे नष्ट करू नयेत म्हणून आपण त्यांना ताब्यात घेतो. आम्ही फक्त या चॅप्टर मध्ये तुम्हाला थोडंसं डिटेल मध्ये मला घेऊन जायचे आणि तुमच्यासाठी रिलिव्हंट पण आहे. आणि थ्रू आउट युअर कॅरियर टिल यू रिटायर दिस चॅप्टर शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू, बिकॉज आता तुम्ही एक्झिक्युशनची स्टेज मध्ये RFO म्हणून, ACF म्हणून सिनियर लेवलवर गेल्यानंतर तुमचे खाली RFO असतील, तुमचे खाली ACF असतील. या अरेस्टची प्रक्रिया करताना त्यांच्याकडून चूक घडण्याची दाट शक्यता असते आणि त्यांचे परिणाम अत्यंत सिरियस असू शकतात. म्हणून हा चॅप्टर समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या ओरिजिन समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्या ओरिजिन समजून घेण्यासाठी मला 1 सेकंडचा वेळ द्या. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की जेवढे कायदे आपल्याकडे आहेत भारतामध्ये, जेवढे कायदे आहेत त्याच्या ओरिजिन काय, त्याचा स्रोत काय आहे, कोणी सांगू शकेल का मला? सर कॉन्स्टिट्यूशन. किसने बताया ये? सर किशोर पडोळ. 100 रुपीज कॅश अवॉर्ड. तुमचा Thank you, अकाउंट नंबर मला व्हॉट्सअप करा. सर. IFSC कोड, अकाउंट नंबर, बँकेचे नाव, 100 रुपये कॅश रिवॉर्ड. परफेक्ट आन्सर. ऍक्च्युली काय आपला तुम्हाला सर्वांना माहित आहे की भारताचे संविधान मध्ये फंडामेंटल राईट्स किंवा मौलिक अधिकार दिले गेले आहेत. माहित आहे, सर्वांना माहित असेल ना फंडामेंटल राईट्स? क्लियर आहे ना फंडामेंटल राईट्स? येस सर. Yes, sir. तुमच्यासाठी 2 मिनिट मला द्या. CRPC थोडासा बाजूला ठेवतो. आम्ही तुमच्या समोर कॉन्स्टिट्यूशनचा रिलिव्हंट प्रोव्हिजन वाचून घेतो. नोट करा तुम्ही. आर्टिकल 22 फंडामेंटल राईट्सचा चॅप्टर आहे, पण बरेचसे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यात. पण अरेस्टची दृष्टीने आर्टिकल 22 अनुच्छेद 22 मी तुमच्यासाठी वाचून घेतो. No person who is arrested shall be detained in custody no person who is arrested shall be detained in custody without being informed as soon as may be of the grounds for such arrest, nor shall he be denied the rights to consult and to be defended by a legal practitioner of his choice. तर आपल्याला ह्युमन बॉडी जे आहेत, आपण सर्व ह्युमन बॉडीज आहेत आणि जे आपला आरोपी आहे ज्याला अरेस्ट करतो, तुमची दृष्टीने जे आरोपी आहेत तो सुद्धा ह्युमन बॉडी आहे. संविधानामध्ये, भारतीय घटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये ह्युमन बॉडीला एकदम सॅक्रोसेंट म्हणजे रिलिजियस मानला गेला आहे. तर कोणत्याही बॉडीला तुम्ही
कायद्याने दिलेली शक्तीच्या व्यतिरिक्त ताब्यात घेऊ शकत नाही, कस्टडीत घेऊ शकत नाही, अरेस्ट करू शकत नाही. Unless you are empowered by some law as forest officer, as police officer, as custom officer, as excise officer, or any other officer, unless you are specially empowered, you cannot arrest any human body. You cannot confine any human body. Whatever intentions you are having, good or bad. उदाहरण, आपल्याकडे 3 ऍक्ट आणि तिसरा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट मध्ये सुद्धा गुन्हा आहे, तथापि अरेस्टची पॉवर किंवा अरेस्टची प्रोव्हिजनच नाहीये तिथे. म्हणजे तुम्ही फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचा गुन्हा बुक केला आणि तुम्ही सांगतात की साहेब मी त्याला अरेस्ट पण केला, तर यू आर एक्सिडिंग युअर लिमिट्स. तुमची सीमा ओलांडतात. म्हणजेच अरेस्ट करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या डोक्यात स्पष्ट कल्पना की त्या माणसाने जे तुमची दृष्टीने आरोपी आहे, काय ओमिशन किंवा कमिशन केलेलं आहे, जी आपण डेफिनेशन पाहिलेली आहे चॅप्टर 1 मध्ये, की ऑफेन्स इज ए ऍक्ट ऑर ओमिशन. तर त्यांनी काय कमिशन केलेलं आहे किंवा त्यांनी काय ओमिशन केलेलं आहे जे कायद्याच्या दृष्टीने प्रतिबंधित आहे. आणि असे असून सुद्धा, म्हणजे प्रतिबंधित असून सुद्धा, प्रोहिबिटेड असून सुद्धा, रेंज ऑफिसर म्हणून, फॉरेस्ट गार्ड म्हणून, फॉरेस्टर म्हणून, एसीएफ म्हणून, डीएफओ म्हणून, सीसीएफ म्हणून तुम्हाला त्या माणसाला अरेस्ट करण्याची पॉवर आहे किंवा नाही. जर नाही तर कृपा करून त्याच्यात हात टाकू नका. पहिली गोष्ट. सेकंडली, अरेस्ट केल्यानंतर सुद्धा बरेचशी मर्यादा येतात. पहिली गोष्ट, तुम्हाला कायद्याने पॉवर दिलेली आहे अरेस्टची, पण ती पॉवर वापरता बरेचसे निर्बंध येतात अरेस्ट करणारे अधिकारीवर. त्याची व्याख्या या चॅप्टर मध्ये करण्यात आलेली आहे. पहिलाच सेक्शन आहे 41. नेहमी आठवण ठेवा, CRPC 41 इज द ओरिजिन ऑफ अरेस्ट. अरेस्ट कसे केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे, याची व्याख्या या ऍक्ट मध्ये किंवा या सेक्शन मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणताही पोलीस अधिकारी जेव्हा त्याचे समोर कॉग्निझेबल ऑफेन्स घडत असेल किंवा त्या ऑफेन्स बद्दल त्याला सूचना प्राप्त झाली असेल, तर त्याला त्या गुन्ह्याबद्दल संबंधित माणसाला अरेस्ट करण्याची अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. पहिलाच त्याच्या सबसेक्शन आहे, पोलीस ऑफिसर मे विदाउट एन ऑर्डर फ्रॉम अ मजिस्ट्रेट अँड विदाउट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन हू कमिट्स इन द प्रेझेन्स ऑफ पोलीस ऑफिसर ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स. आता इथे शब्द आला कॉग्निझेबल, म्हणजे आपल्या डोक्यात लगेच आला पाहिजे कॉग्निझेबल ऑफेन्स ते ऑफेन्स होतात ज्याच्यासाठी विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याची पॉवर असेल. IPC खाली, CRPC खाली किंवा कोणत्याही दुसऱ्या ऍक्ट खाली जर विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याची पॉवर असेल तर त्याला कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणतात. आणि तो ऑफेन्स जर घडत असेल पोलीस ऑफिसर समोर तर त्याला अरेस्ट करण्याची पॉवर आहे. आणि क्लॉज B मध्ये लिहिलं आहे की जर त्याच्याबद्दल सूचना प्राप्त होत असेल किंवा मिळाली असेल कॉग्निझेबल ऑफेन्स बद्दल, तर त्याला अरेस्ट करण्याची पॉवर आहे. ओके, क्लिअर आहे? कोणालाही डाऊट असेल तर समजून घ्या. अरेस्टचा प्रश्न तेव्हाच येते जेव्हा कायद्याने त्या दर्जाच्या अधिकारीला पॉवर दिली गेली असेल, तर त्याच्याशिवाय अरेस्ट करता येत नाही. दुसऱ्याची बॉडीला तुम्हाला टच करता येत नाही किंवा त्याला सांगता पण येत नाही की यू आर अंडर अरेस्ट. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. बरेचसे केसेस मध्ये तुम्ही ऐकलं असेल थोड्या वर्षापूर्वी किंवा आता पण तुम्हाला न्यूजपेपर मध्ये किंवा बातम्यांमध्ये
मिळत असेल की कस्टोडियल डेथ झाली. ओके, कस्टडीमध्ये असताना एखाद्या आरोपीची डेथ झाली किंवा त्याची बॉडीला इजा पोहोचली. म्हणून आता मध्ये एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट होता 10-15 वर्षापूर्वी. त्या जजमेंट प्रमाणे अरेस्ट करणे प्रत्येक ऑफेन्स साठी जरी तुम्हाला पॉवर असेल तरी जर आवश्यकता नसेल तर अनावश्यक त्याला अरेस्ट करू नका, असे गाईडलाईन्स आली सुप्रीम कोर्टाची. त्याच्यासाठी सेक्शन 41A, सेक्शन 41B, 1C, 41D वगैरे वगैरे ऍड करण्यात आले. आता परिस्थिती अशी आहे की जर तुम्हाला एखाद्याला अरेस्ट करायचे असेल तर तुम्हाला इन रायटिंग तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवावं लागेल की वाय इट वॉज नेसेसरी टू अरेस्ट हिम और हर. जर अरेस्ट करण्याची आवश्यकता नसेल तर अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल कोर्टासमोर प्रस्तुत करायची किंवा प्रोड्यूस करायची त्या माणसाला, तुम्ही त्याला चिठ्ठी लिहून किंवा नोटीस लिहून कॉल करू शकतात. जर तुम्हाला कल्पना असेल किंवा तुमची खात्री असेल की तो माणूस पळून जाणार नाही आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल किंवा कोर्टाला आवश्यकता असेल ते आपल्या समोर आपले नोटीस प्रमाणे येईल किंवा हजर होईल, तर त्याला अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही. अनावश्यक अरेस्ट करू नका तेवढाच संदेश आहे त्या सेक्शन्सच्या 41A, B वगैरे वगैरे. याच्यात एक इंटरेस्टिंग सेक्शन आहे 43. आपण म्हटलं की पोलीस ऑफिसरला पॉवर आहे, फॉरेस्ट ऑफिसरला पॉवर आहे, कस्टम ऑफिसरला त्यांचे ऍक्ट खाली पॉवर आहे. 43 मध्ये एक प्रोव्हिजन असा दिला गेला आहे की प्रायव्हेट पर्सन म्हणजे साधा नागरिक सुद्धा आरोपीला अरेस्ट करू शकतो. सेक्शन 43 असा म्हणतो की जर कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स घडत असेल तर त्या आरोपीला एखादा साधा व्यक्ती सुद्धा अरेस्ट करू शकतो. पण असा प्रमाणे अरेस्ट केल्यानंतर लगेच त्याला जवळचे पोलीस अधिकारीकडे प्रस्तुत करावा लागतो आणि जर प्रस्तुत केला तर तो पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला किंवा त्या आरोपीला रिअरेस्ट करतो. 43 is a unique section where a private person can also arrest an offender, and after arresting him he can produce the offender to the police officer nearest, and that police officer will re-arrest him. कारण की एकदा अरेस्ट झालेला आहे म्हणून त्याची व्याख्या रिअरेस्ट म्हणून केली गेली आहे. ओके, क्लिअर आहे. 46 मध्ये आता एकानी एक्सप्लेन केला होता की जर आपण फक्त त्याला म्हटलं की यू आर अंडर अरेस्ट, that is also sufficient. 46 सेक्शनचा स्पिरिट आहे की अनावश्यक फोर्स अप्लाय करायचे नाही. की त्याला पहिले आपण पिक्चर मध्ये पाहत होतो, हथकड़ी टाकली, हे टाकला, ते टाकला. शोले का गब्बर सिंह याद है ना सबको? पैर में भी था, हाथ में भी था, याद है सबको? यस सर. याद है ना? यस सर. प्रत्येक आरोपी गब्बर सिंग नसते, म्हणून प्रत्येकासाठी त्याची आवश्यकता नसते आणि अनावश्यक फोर्स किंवा डिटरंट लावायचे नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. बरेचसे वेळा प्रश्न असतो की बाबा आमचे ज्युरिस्डिक्शनचे बाहेर जाऊ शकतात की नाही जाऊ शकतात. 48 सेक्शन 48 म्हणतो a police officer may for the purpose of arresting without warrant any person whom he is authorized to arrest pursue such person into any place in India, and this is applicable to all officers who are having power of arrest. याच्या उदाहरण मी या गोष्टीसाठी देतो. बरेचसे प्रॅक्टिकल केसेस मध्ये तुम्हाला माहित असेल की तुमचे ज्युरिस्डिक्शनचे बाहेर माणूस पळून जातो आणि त्या प्रकरणी त्या माणसाला अरेस्ट करण्यासाठी तुम्हाला पावले उचलावे लागतात. तर प्रश्न असा येते की साहेब आम्ही आमचे ज्युरिस्डिक्शन बाहेर जाऊ शकतो की नाही.
कायद्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही, परंतु प्रशासकीय दृष्ट्या असा जर ज्युरिस्डिक्शन बाहेर जायचे असेल तर तुमचे नजीकचे वरिष्ठांना इन्फॉर्म करायचे, जवळच्या किंवा तुमचे ज्युरिस्डिक्शन बाहेरचा जो अधिकारी आहे त्याला पण इन्फॉर्म करायचे आणि त्याची कल्पना इन रायटिंग तुमचे इमिडिएट सुपिरियरला असली पाहिजे. अन्यथा तुमचा हेतू चांगला असेल की तुम्ही ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जात असणार, तथापि तिथे गेल्यानंतर काही कमी जास्त झाल्या तर तुमच्या वरिष्ठांना हे सांगायला नको की तुम्हाला कोणी सांगितलं होतं जायला बाहेर. तर you can always say I am permitted by law to pursue my offender, but at the same time you have got hundreds of other works and those work may suffer in your absence for which you are directly accountable. So in that case, to save yourself, you have to seek permission of your immediate superiors and then you can take appropriate action as per law. बट सीआरपीसी तुम्हाला थांबवत नाही की तुम्ही तुमचे ज्युरिडिक्शन बाहेर जाऊ शकत नाही. दॅट इज नॉट इम्पॉसिबल. क्लिअर आहे? इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस सर. कायद्यामध्ये कुठलाही बंधन नाही, तथापि आपण शासनाचे नोकर आहात आणि नोकर म्हणून आपल्याकडे 100 काम असतात शासनाचे. तर 100 कामापैकी हा अरेस्ट करणे त्या ऑफेन्ससाठी 100 पैकी एक काम झाला, पण तो एक काम करताना बाकीचे 99 इफेक्ट नाही झाले पाहिजे, विपरीत परिणाम नाही पडला पाहिजे, म्हणून लेखी स्वरूपात आपले सुपिरियर्सला वरिष्ठांना कल्पना दिली गेली पाहिजे. सेक्शन 49 परत तो रिपीट करतो. द पर्सन अरेस्टेड शॅल नॉट बी सब्जेक्टेड टू मोर रिस्ट्रेंट दॅट इज नेसेसरी टू प्रिव्हेंट हिज एस्केप. खूप मोठा सेंटेंस है, छोटा सा सेंटेंस है, परंतु शोले का गब्बर सिंह याद कर लिया तो ये हमको हमेशा के लिए समझ में आ जाएगा. उस अपना पर्पस है कि वो भागना नहीं चाहिए. बराबर है? इतना ही पर्पस है ना अपना, कि भागना नहीं चाहिए. बराबर है? प्लीज कोणाचं माईक ऑन आहे, बंद करावा. एक्सक्यूज मी, कोण आहे? त्यांचं माईक चालू आहे. ओके. एखाद्याचे माईक चालू आहे. मग आपला पर्पज आहे की तो पळून नाही गेला पाहिजे ऑफेंडर. पळून न गेण्यासाठी, पळून न जाण्यासाठी जेवढा मिनिमम रिस्ट्रेंट पाहिजे तेवढाच वापरायचे, त्याची पेक्षा जास्त नहीं. म्हणजे शोले के गब्बर सिंह को ये अपने को पता था कि वो भाग जाएगा, इसलिए हाथ में भी हथकड़ी थी, पैर में भी थी. परंतु सारे ऑफेंडर वैसे नहीं होते. बहुत सी दफा क्या होता है, अपने को बहुत ही पॉलिश्ड ऑफेंडर मिलते हैं, बिजनेसमैन है या कोई है, तो ऐसे लोग जो है भागने की स्थिति नहीं होते और यदि आप बुलाएंगे तो वो आ भी जाते हैं. तो उनके लिए हथकड़ी वगैरह की जरूरत नहीं पड़ती है. कहने का मतलब जितना आवश्यकता है उतना ही करना है, उससे ज्यादा उसको नहीं बांधना है. यहां तक का क्लियर है सभी को? Yes, sir. Clear है. Yes, sir. अरेस्ट करने के बाद आपण झडती घेतो, तलाशी घेतो, सर्च करतो. फक्त आपल्याला एवढा लक्ष ठेवायचे फॉर द मेल ऑफिसर्स. आप अगर किसी फीमेल ऑफेंडर को अरेस्ट कर रहे हो तो अभी आपके पास लेडीज गार्ड भी है, फॉरेस्टर भी है. आपका हमेशा ध्यान रहना चाहिए कि अरेस्ट करना और उसके बाद का सर्च जो है उसका ऑफेंडर का, वो आपका लेडी ऑफिसर ही करेगा, जेंट्स नहीं करेगा. ये सभी को समझता है, बट जस्ट फॉर द रिपीटेशन, नथिंग मोर देन दैट. कॉमन सेंस की बात है. उसके बाद सबसे बड़ी जवाबदारी आती है, जो कि सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से अमेंडमेंट किए गए. अरेस्ट करने के तुरंत बाद सबसे पहले अरेस्ट किए हुए आदमी को कारण बताना पड़ता है कि ये आपने किया है और इस गुनाह की वजह से हम आपको अरेस्ट कर रहे हैं.
शक्य असेल तर त्यावेळी आपल्याकडे युनिफॉर्म असली पाहिजे, आपण युनिफॉर्म मध्ये असलो पाहिजे. ज्या कैडरसाठी यूनिफॉर्म नहीं है, फॉर एग्जाम्पल एसीएफ एंड अबव यूनिफॉर्म नहीं है, अगर अरेस्ट कर रहे हैं तो आपका आई कार्ड बताइए या अपना परिचय दीजिए कि मैं ये हूं और इस गुनाह की वजह से आपको हम अरेस्ट कर रहे हैं. कारण बताना पड़ेगा. न केवल उसको बताना पड़ेगा बल्कि उसके रिलेटिव्स को बताना पड़ेगा यदि आपको पता है, या उसके गांव में जो कोई एल्डर पर्सन है उसको बताना पड़ेगा. और तुरंत अरेस्ट किए हुए व्यक्ति का मेडिकल टेस्ट करा के लेना पड़ेगा. बिकॉज आपको आगे बताया जाएगा कि आप 24 घंटे से ज्यादा कस्टडी में अरेस्ट में नहीं रख सकते. 24 घंटे के अंदर आपको मजिस्ट्रेट के सामने प्रोड्यूस करना पड़ेगा. और मजिस्ट्रेट का पहला प्रश्न यही होता है की अरेस्टच्या दरम्यान, कस्टडीच्या दरम्यान तुम्हाला कोणतीही इजा तर नाही पोचली, त्याच्यासाठी अरेस्ट करताच त्याची मेडिकल पोझिशन काय होती तुम्हाला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडून करणे आवश्यक आहे. आणि तुमची केस डायरी मध्ये त्याची नोंद किंवा त्याची कॉपी केस पेपर्स मध्ये लावली पाहिजे. अरेस्टच्या नंतर त्याला कारण, कोणत्या कारणासाठी अरेस्ट केलाय, त्याचे नातेवाईकाला कल्पना देणे, मेडिकल टेस्ट करून घेणे. याच्यात काही डाऊट आहे का कुणाला? मेडिकल टेस्ट ऑफ द ऑफेंडर कंपल्सरी, मॅन्डेटरी, काही त्याच्यात बायपास नाही, काही शॉर्टकट नाही. क्लिअर? यस सर. लास्टली एक अजून जवाबदारी दिली गेली आहे. इट शॅल बी सेक्शन 55A, इट शॅल बी द ड्युटी ऑफ द पर्सन अरेस्टिंग, sorry, it shall be the duty of the person having the custody of an accused to take reasonable care of the health and safety of the accused. दोन गोष्टीसाठी तुमची जबाबदारी राहील अरेस्ट करणाऱ्यांची, त्याची हेल्थची पण आणि सेफ्टीची पण. म्हणजे जिथे तुम्ही ठेवणार आहेत तो प्लेस सेफ असला पाहिजे आणि हेल्थची दृष्टीने जे काही प्रिकॉशन्स तुम्हाला लागतील किंवा त्याला लागतील मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याने तुम्हाला घ्यावे लागतील. ओके. 24 तासापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकत नाही, एक्सक्लुडिंग द टाइम ऑफ जर्नी. हा प्रोव्हिजन 24 तासाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. म्हणून कोणतेही ऍक्ट असो, कोणतेही कायदा असो, 24 तासाचा निर्बंध आपल्यावर घटनाने केलेला आहे, भारतीय घटनेने केलेला आहे. त्या कायद्यामध्ये तरतूद असो किंवा नसो. म्हणजेच फॉरेस्ट ऍक्ट आणि वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये ह्या 24 तासच्या आत मॅजिस्ट्रेट समोर प्रस्तुत करावा हे कुठेही लिहिला गेला नाहीये. तथापि आपण जे शिकलो की सेक्शन 4 किंवा 5 मध्ये लिहिला होता सीआरपीसी मध्ये की ज्या ज्या गोष्टींसाठी त्या ऍक्ट मध्ये तरतूद नसेल त्या गोष्टींसाठी सीआरपीसी ची तरतूद लागू राहील. म्हणजे आपला जो माकड आहे स्वतःच्या, त्याला जमिनीवर यावा लागेल. तुम्ही असं सांगू शकत नाही की साहेब फॉरेस्ट ऍक्ट मध्ये याच्यासाठी लिहिला गेला नव्हता. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत कोणाचाही काही प्रश्न असेल तर प्लीज प्रश्न विचारू शकतात. मी तुम्हाला वेळ देतो 5-10 मिनिटाची, कारण की अरेस्ट पर्यंत आपण आलेलो आहे. प्रश्न असेल तर प्रश्नासाठी वेळ आहे. मोकळेपणाने. येस. We now known with the condition of arrest and responsibilities if we do the arrest, but is the condition like MCR? म्हणजे एखादा माणूस FCR मध्ये असेल तर ऑब्व्हियसली सर ती आपली कस्टडी असते. पण जेव्हा आपण तो माणूस MCR मध्ये जेव्हा जातो मग तेव्हा या गोष्टी आपल्याला लागू होतात की नाही सर? नाही. तुम्ही फक्त कॉमन सेन्सने विचार करा. जर तुम्ही मॅजिस्ट्रियल कस्टडी मध्ये दिला त्याला किंवा मॅजिस्ट्रेटची कस्टडी मध्ये आला तेव्हापासून त्याची जबाबदारी
तुमच्यापासून गेली, ओके, त्या सिस्टम मध्ये जे मॅजिस्ट्रियल कस्टडीमध्ये त्यांची कस्टडीचे जे सिस्टम आहे तिथले जे SOPs आहे किंवा गाईडलाईन्स आहेत ते लागू राहतील. आपला प्रॉब्लेम कुठे असतो? द मोमेंट वी अरेस्ट, फ्रॉम द मोमेंट वी अरेस्ट टिल द ग्रांट ऑफ पोलीस कस्टडी और मॅजिस्ट्रियल कस्टडी बाय द मॅजिस्ट्रेट, हा जो मधला दरम्यान असतो तो आपल्यावर भारी असतो. कारण की होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी अरेस्ट करणारे ऑफिसरला किंवा एजन्सीला येतो. नॉट ओनली सपोज यू एज RFO, यू एज ACF, यू एज ए गार्ड, यू आर अरेस्टिंग, but the responsibility of safety and health of the arrested person is not only on the arresting officer, it equally lies on the concerned DFO, concerned ACF, concerned CCF even, because आम्ही पूर्ण सिस्टम मध्ये आम्ही एकटेच नसतात. ओके, इट इज द स्टेट गव्हर्नमेंट यू आर रिप्रेझेंटिंग बिकॉज यू आर गव्हर्नमेंट सर्वंट. जर अरेस्ट करतात तुम्ही तर तुम्ही खाजगी नात्याने करतात नाही, तुम्ही करणार नाही, त्याला शासनाचे सेवक म्हणून करणार आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असते. म्हणून तुम्हाला आठवण असेल की जेव्हा केव्हा असे केसेस असतात कस्टोडियल डेथचे किंवा त्याला इजा पोहोचली तर बरेचसे वेळा असेंब्ली क्वेश्चन होतो, साहेब असं असं असताना आमदार प्रश्न विचारतात असेंब्लीमध्ये. तर द रिस्पॉन्सिबिलिटी इक्वली लाईज ऑन द एंटायर मशिनरी ऑफ गव्हर्नमेंट की शासनाची कस्टडीमध्ये असताना डेथ कशी झाली. सो एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल, कारण की त्याची सेफ्टीची गॅरंटी कॉन्स्टिट्यूशनने घेतली आहे, दिली आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रोव्हिजन्स आहे त्याच्या पालन करणे फॉरेस्ट गार्डवर पण आहे आणि PCCF वर पण आहे, मुख्यमंत्री मंत्री सर्वांवर आहे. आला लक्षात, समजला? येस सर. अजून क्वेश्चन्स, प्रश्न? सर हॅलो. हा बोला. हा सर नमस्कार. सर एखाद्याला आपण अटक केल्यानंतर आपण त्याला कोर्टामध्ये हजर केलं. हजर केल्यानंतर कोर्ट त्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला यांनी म्हणजे कुठलं मारहाण किंवा हे केलेले आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं नाही, आणि कोर्ट त्याच्यामध्ये वर्डिंग टाकतं की मी याला विचारलं यांना कुठल्या प्रकारच्या अॅक्युजला यांनी त्रास दिलेला नाही म्हणून. आणि नंतर त्याचं ते आणि त्यानंतर MCR भेटला त्याच्यात. येस. आणि सर त्याच्यानंतर त्याला MCR भेटला, त्याच्यानंतर जामीन पण भेटला त्याला. त्याच्यानंतर जर एखाद्याने दुसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी आपल्यावरती आरोप केला की मला यांनी मारहाण केली होती, तर ह्याला चौकशीला सामोरं जावं लागेल का आपल्याला? चौकशीला तुम्हाला कोणत्याही क्षणी जावं लागेल. आपण जोपर्यंत नोकरीमध्ये आहे तोपर्यंत केव्हाही केलेला कृत्य आपला चौकशीसाठी ओपन असते. म्हणून फ्रॉम द मोमेंट यू हँडल अ केस यू हॅव टू मेक ए केस डायरी. ओके, आता आम्ही काय केला, आज रोजी काय केला, त्याचे नंतर काय केला, त्याची सेफ्टीसाठी काय मेजर घेतले वगैरे वगैरे तुमची डायरीमध्ये आला पाहिजे. आणि नेहमी तो डायरी तुमच्या वरिष्ठांकडे किंवा कोर्टाला प्रस्तुत होते. म्हणून each and every action of yours should be clear enough to indicate that you from your side have taken all due precautions which were necessary. आणि त्यानंतर सुद्धा जर काही घडला तर you cannot be responsible. Yes sir. Okay. Yes sir. Thank you. Next. अजून प्रश्न? सर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे पोस्ट कुठे असतात? चीफ म्हणजे ज्युडिशियल तालुका लेवल किंवा? हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सर मी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ओके, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 12, 13, 14? एक्झॅक्टली माहित नाही सर, पण 10च्या वर असतील. 10च्या वर आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असेल आणि सर्व तालुके मिळून कमीत कमी एक जज असा असेल किंवा एक मॅजिस्ट्रेट असा असेल ज्याच्या डेजिग्नेशन चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून असेल एखाद्या तालुक्यामध्ये. ओके सर. ओके,
जर तुम्ही मुंबईमध्ये राहिला असता किंवा ठाणेमध्ये राहिला असता किंवा पुण्यामध्ये मोठ्या शहरामध्ये राहिला असता, म्हणजे ज्याला मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतात, जिथे लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्याला मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतात. आणि तिथे जे जजेस असतात, जेएमएफसी च्या ठिकाणी त्याला मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट म्हणतात आणि सीजेएम च्या ठिकाणी त्याला चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट म्हणतात. तेवढाच फरक आहे. म्हणजे मॅजिस्ट्रेट जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहिला तर त्याला मेट्रोपॉलिटन म्हणतात. फक्त तेवढाच फरक आहे. बाकी पॉवर्स वगैरे सेम आहे, फक्त नावापुरता डिफरन्स आहे. जसे की रेंज फॉरेस्ट ऑफिसर वाईल्ड लाईफ, रेंज फॉरेस्ट ऑफिसर टेरिटोरियल, तेवढाच फरक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट. सर, अरेस्ट नंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या काही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का? म्हणजे केस तर आयोच्या नावानेच पडते कोर्टामध्ये, पण आयो इज कन्सिडर्ड ॲज अ मोर रिस्पॉन्सिबल, म्हणजे त्याबाबत थोडं मार्गदर्शन मिळालं असतं तर. नाही, आम्ही आयओ वर पुढे येणार आहे. आतापर्यंत फक्त अरेस्ट वर होतो आम्ही. आणि आपली माहितीसाठी, तुम्ही फॉरेस्ट ऍक्ट किंवा वाईल्ड लाईफ ऍक्टच्या संदर्भात जर बोललो, तर अरेस्टची पॉवर गार्डापासून तर एडिशनल पीसीसीएफ पर्यंत आहे. सर, गार्डापासून प्रत्येक लेवल काउंट करत चला, गार्ड, फॉरेस्टर, रेंज ऑफिसर, एसीएफ, डीएफओ, डीसीएफ, सीएफ, सीसीएफ, एपीसीसीएफ इथपर्यंत आहे. याचा अर्थ आहे की यापैकी कुठल्याही दर्जाच्या अधिकारी एखाद्या आरोपीला किंवा व्यक्तीला अरेस्ट करू शकतो. आम्ही आतापर्यंत इथपर्यंत आलो आहे. इन्व्हेस्टिगेशन काय आहे, इन्क्वायरी काय आहे, त्याची काय जबाबदारी आहे, नंतर येतो. म्हणजे ज्यांनी अरेस्ट केला त्याची अकाउंटेबिलिटी डायरेक्ट, बिकॉज कस्टडीमध्ये कोणी घेतला, ज्यांनी अरेस्ट केला, त्याची डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी. कायद्यामध्ये, लॉ मध्ये दोन प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी असतात. एक डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी म्हणतो. एक असतो अप्रत्यक्ष जबाबदारी, इंग्रजीमध्ये किंवा कायद्याची भाषेत त्याला वायकेरियस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण. वायकेरियस. प्रत्येकाला आठवण असेल भोपाल गॅस ट्रेजेडी, माहित असेल सर्वांना भोपाल गॅस ट्रेजेडी. येस सर. म्हणजे आपण एव्हरेडी जो बॅटरी मॅन्युफॅक्चर करतात, युनियन कार्बाइड म्हणून फॅक्टरी होती. युनियन कार्बाइड म्हणून मोठी संस्था आहे, बॅटरीच्या निर्माण करत होती. आणि त्या कारखान्यामध्ये ऍक्सिडेंटली रासायनिक गॅसच्या विषारी गॅसच्या प्रादुर्भाव झाला आणि बरेचसे लोक मेले. ओके. जेव्हा कोर्टामध्ये केस चालला, तेव्हा कोणाच्या अगेन्स्ट चालला? युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनचे सर्वात जी मोठी अथॉरिटी होती त्यांच्या अगेन्स्ट चालला. आता तुम्ही कल्पना करा, युनियन कार्बाइड त्यात जो मोठे अधिकारी होते किंवा अथॉरिटी होती ते भारतामध्ये बसत नव्हते, परंतु केस त्यांच्या अगेन्स्ट चालला. का म्हणून चालला? वायकेरियस रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कारखाना कोणाचा होता? युनियन कार्बाइडचा सर्वात मोठा अधिकारी, मॅनेजिंग डायरेक्टर जे कोणी होता, याला आपण वायकेरियस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. ऑल्दो द डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज विथ द अरेस्टिंग ऑफिसर, बट एंटायर मशीनरी, right up to the DFO, right up to the CF, right up to the PCCF and right up to the government, प्रत्येकावर इक्वली जबाबदारी असते. कारण की आपला गार्ड, आपला फॉरेस्टर, आपला रेंज ऑफिसर, आपला डीएफओ हे पूर्ण सिस्टम, पूर्ण मशिनरीचा एक छोटासा पुर्जा आहे, म्हणजे छोटासा एक यंत्र आहे. अर्थातच जर कुठेही कमी जास्त झाला, कस्टोडियल डेथ झाली किंवा बॉडीला इजा पोहोचली, तर असं आपण म्हणू शकत नाही की हे पूर्ण मशिनरीमध्ये फक्त एवढेच पार्टाचा दोष आहे. आपल्याला काय म्हणता येईल की पूर्ण मशिनरीमध्ये समथिंग इज रॉंग समवेअर. Is that clear? So it is the entire machinery which is responsible for that mishappening. Okay. आता तुम्ही जर न्यूज पाहत असेल, इंटरनॅशनल न्यूज, तर थोड्या दिवसापूर्वी, मला आता नाम आठवण येत नाही, अमेरिकामध्ये एखादा एक पुलिस ऑफिसर होता, त्यांनी पैर से कुचल के एक आदमी को मार दिया, ब्लैक आदमी को. उसका ट्रायल वगैरह कोर्ट में डायरेक्ट दिखा रहे थे, टेलीकास्ट हो रहा था. इसका मतलब ये नहीं कि खाली उस आदमी ने, एक पुलिस ऑफिसर ने किसी आदमी को मार दिया, इसका मतलब ये नहीं होता. इसका मतलब ये होता है कि पूरी मशीनरी में कहीं ना कहीं दोष था, जिसकी वजह से ऐसी दुर्भाग्यपूर्ण घटना हुई, और जिसका टेलीकास्ट और जिसका मीडिया में पूर्ण जगात त्याला
प्रचार प्रसिद्धी मिळाली, बरोबर आहे, त्याला वायकेरियस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. So not only your guard, but entire investigating agencies and entire machinery is responsible if anything of such type happens. Is that clear? प्रश्नाचे उत्तर क्लिअर आहे? Yes, sir. अजून प्रश्न? क्वेश्चंस आर वेलकम. कुछ आईएफएस अधिकारी भी दिख रहे हैं मुझे इसमें. मेरे ख्याल से अर्जुन दिख रहा है. कौन दिख रहा है? अर्जुन ना? Yes, sir. Any question? So far, no, Arjun? no, sir. You have given Sir. departmental exam or yet to appear? Yet to appear, sir. Marathi Sir, clear I is? want to ask, हाँ, yes, please. sir, in case of encroachment offense in a reserve forest, sir, दोन आरोपींना जर आपण समजा पकडलं आणि कोर्टात हजर केलं सर एन्क्रोचमेंटच्या गुन्ह्यात POR बुक करून, आणि त्यानंतर सर आपल्याला असं काय मेन्शन करावं लागेल सर ग्राउंड की त्या आरोपींना जास्तीत जास्त दिवस PCR मिळेल? अच्छा, हे प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. कारण काय होतं सर कधी कधी काही केसेसमध्ये की आपण आरोपींना मेडिकल करून कोर्टात हजर करतो आणि आपल्याकडं स्ट्रॉंग ग्राउंड नसल्यामुळं काय होतं MCR देऊन त्याची लगेच बेल केली जाते सर दुसऱ्या दिवशी किंवा विदिन दॅट डे त्याच दिवशी बेल होते सर कधी कधी. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रॉब्लेम काय असतो, आपल्या मनात आपला ट्रेनिंग असा झालेला आहे की आपण आरोपीला असा गृहीत धरतो की ती पाकिस्तान मधून आलेला आहे. आला लक्षात? पाकिस्तानचा अर्थ मला असा आहे की आपल्याला सुरुवातीपासूनच असं वाटते की त्याला फाशी झाली पाहिजे किंवा जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे किंवा PCR मिळाली पाहिजे. बरोबर ना? तेच प्रश्न आहे ना आपल्याला? येस सर. तर आपण लक्षात घ्या की जोपर्यंत कोर्टामध्ये ट्रायल होत नाही, केस चालत नाही आणि जोपर्यंत त्याचा दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी जो तुमची दृष्टीने आरोपी आहे, ही इज ॲज इनोसेंट ॲज यू आर. बेसिक प्रिन्सिपल आहे क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सच्या. प्रत्येक आरोपी जोपर्यंत त्याच्यावर दोष सिद्ध होत नाही, जोपर्यंत कन्व्हिक्ट होत नाही, तोपर्यंत तो भारताचा नागरिक आहे आणि ही इज ॲज रिस्पेक्टेड ॲज एनी अदर सिटीजन ऑफ इंडिया. सो तुमच्या मनात जे भावना किंवा दुर्भावना असेल की त्याला बेल नाही मिळाली पाहिजे किंवा त्याला PCRच मिळाला पाहिजे, ते तुम्ही मनापासून काढून द्या. तुमची ड्युटी होती की त्यांनी रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये अपप्रवेश केला, जे तुमची दृष्टीने ऑफेन्स होता, कायद्याची दृष्टीने ऑफेन्स होता आणि यू वर एम्पॉवर्ड फॉर अरेस्ट. अँड आफ्टर अरेस्टिंग as a duty and as directed by the law, you were supposed to produce him within 24 hours before the court of magistrate. ते तुम्ही केला, तुमची ड्युटी संपली. फक्त आरोपी पुरता तुमची ड्युटी संपली की केला 24 तासात प्रोड्यूस केला, पण तुमचा काम नाही संपला. तुमच्या काम काय पुढे त्याची चार्जशीट किंवा कंप्लेंट फिर्याद तयार करायची. जे काही तुमच्याकडे पुरावे असतील त्याचा अंतर्भाव करून कोर्टामध्ये फिर्याद, जेव्हा तुमचा केस तयार होईल 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष, आपल्याकडे 6-6, 10 वर्षापर्यंत उदाहरण आहे. जोपर्यंत तुम्ही चार्जशीट फाईल करत नाही तोपर्यंत कोर्ट त्याचे बद्दल दखल घेणार नाही. आणि फिर्याद दाखल झाल्यानंतर सुद्धा जेव्हा कोर्टाला वाटत असेल की तुमची फिर्याद मध्ये फोर्स आहे किंवा सबस्टेन्स आहे तर कॉग्निझन्स घेईल, अन्यथा घेणार नाही. कॉग्निझन्स घेतल्यानंतर सुद्धा सगळे एक्झामिनेशन करून तुम्हाला क्रॉस करून जर आपल्याला यश प्राप्त झाला तरच त्याला शिक्षा होईल. आणि शिक्षा झाल्यानंतर त्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा होईल किंवा 1 वर्षाची होईल किंवा 2 वर्षाची होईल, ते तुमचे केसवर अवलंबून राहील आणि
ट्रायलची गुणवत्तावर अवलंबून राहील. म्हणून तुमची दुर्भावना तुमच्या मनापासून काढून टाकली पाहिजे. तुमची ड्युटी फक्त तेवढीच होती, अरेस्ट केला, प्रोड्यूस केला, नंतर त्या चार्जशीट तयार करणे. ओके, इज दॅट क्लिअर? ओके सर. येस सर. आपला मुंबईचा जो केस झाला होता अजमल कसाबचा, सर्वांना माहित आहे, 26 नोव्हेंबर 2008. संपूर्ण जगाने पाहिला की मुंबई सीएसटी मध्ये त्यांनी गोळीबार केला, 50 लोक तिथेच मेले होते, बाकी 3-4 सिनियर पोलीस ऑफिसरला मारून टाकला. हे सगळं टीव्हीवर दिसत होता, न्यूजपेपर मध्ये आला. पण त्याला ट्रायल पूर्ण करायला किती दिवस लागले आपल्याला, आणि ट्रायल संपल्यानंतरच त्याला शिक्षा झाली, आणि तोपर्यंत त्याला कस्टडीमध्ये ठेवला गेला, आणि जे काही सोयी सुविधा पुरवायची होती त्याला पुरवली गेली. सर्वांना माहित आहे. ओके, सो अनलेस somebody is convicted, till that time he is as respected as any other respected citizen of the country. Is that clear? Is that clear? Yes, sir. Okay, अजून questions? Questions? हॅलो. सर प्रश्न होता सर. Yes. हा बोला. हा सर, एखादी आणि त्या गुन्ह्यामध्ये समजा 4-5 आरोपी असतील आणि आपण एखाद्या आरोपीला ताब्यात घेतलं चौकशीसाठी, आणि नंतर 3-4 आरोपी फरार झाले, मग आपण काय करतो की ते आरोपी जर आपल्याला मिळणार असतील तर ते सुद्धा आपण ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात वेळ जातो बराचसा. तर सर, तपासासाठी ताब्यात घेणं आणि अटक करणं याच्यात जो वेळ जातो त्यात बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना प्रस्तुत करायला थोडी अडचण जाते. तर सर, तपासासाठी ताब्यात घेणं आणि अटक करणं याच्यातला या गोष्टीचं कसं आपल्याला एक्सप्लेनेशन देता येईल किंवा काय करता येईल याच्यासाठी? नाही, आपण मिक्सअप दुर्गम भागात करतो. नाही, आपण थोडासा मिक्सअप करतो. आपल्याला जबाबदारी काय दिली गेली आहे, ज्याला तुम्ही अरेस्ट केला त्याच्या मीटर तुमचे अरेस्ट पासून चालू होतं. मीटर म्हणजे 24 तासाचा मीटर. आता तुमचे आरोपी आहेत 5, अरेस्ट केला नंबर 2 ला किंवा नंबर 1 ला, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की जोपर्यंत मी बाकीचे 4 ला अरेस्ट करत नाही किंवा ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी मजिस्ट्रेट समोर आणणार नाही, किंवा जोपर्यंत आमची चौकशी पूर्ण होत नाही किंवा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या ताब्यात ठेवतो. तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही एक्सेप्ट टू प्रोड्यूस him or her within 24 hours which has been made mandatory by law. बाकी तुमची तपास, बाकीचे 4 जर पडून गेले, फरार झाले, तर शोधण्याचं काम, शोधण्यासाठी काय प्रयत्न करायचे, कोणाची मदत घ्यायचे, ते दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. युअर मीन्स प्रॉसिक्युशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आरएफओ म्हणून तुम्ही कमी पडत असणार तर तुम्हाला मदत पाहिजे दुसऱ्या आरएफओची, दुसरे स्टाफची, तर तुम्ही तुमचे वरिष्ठांना सांगून किंवा आपसात चर्चा करून ते तुम्ही पॅराफर्नेलिया किंवा ते व्यवस्था तुम्ही करू शकतात. पण असा तुम्ही विधान करू शकत नाही की आम्ही जोपर्यंत तपास पूर्ण करत नाही तोपर्यंत पुढे हलणार नाही किंवा त्याला कस्टडीमध्ये ठेवणार. क्लिअर? Yes, sir. Clear. येस सर. ओके. हॅलो. जय हा हिंद सर. बोला. जय हिंद. सर, एखाद्या केसमध्ये जर आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर नेलेलं असेल आणि तो बेलवर सुटला आणि चौकशी केल्यानंतर ती केस पुन्हा न्यायालयातच न्यावी लागते, की जर तो तडजोडीला तयार असेल तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे DCF कडनं आपण ती तडजोड करून त्याला जो काही दंड वगैरे किंवा नुकसान भरपाई वसूल करून ती खारिज करू शकतो? हा, प्रश्न काय आपला? की एकदा जर न्यायालयात हजर केलं असेल त्या व्यक्तीला, तर त्या याचा चौकशी पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा न्यायालयात नेलीच पाहिजे, की आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं ती तडजोड करून खारिज करू शकतो? नाही, मी तुम्हाला 2 पार्ट मध्ये उत्तर देतो.
आपला प्रश्न असा आहे की आम्ही अरेस्ट केला, प्रोड्यूस केला मॅजिस्ट्रेट समोर आणि नंतरची तपासणी चौकशीमध्ये असा निष्पन्न झाला की ठीक आहे बाबा, आपण तडजोड करून केस डिस्पोज ऑफ करू शकतो. बरोबर आहे ना? हाच प्रश्न आहे ना आपला? येस सर, येस सर. ओके. पहिला भाग तुमचा असा आहे की तुम्ही परिस्थितीनुसार, त्यावेळची परिस्थितीनुसार अरेस्ट केला. ओके. येस सर. अरेस्ट केल्यानंतर यू हॅव नो ऑप्शन बट टू प्रोड्यूस द ऑफेंडर बिफोर द मॅजिस्ट्रेट. प्रोड्यूस केला तुम्ही, प्रस्तुत केला. प्रस्तुत केल्यानंतर केसची गुणवत्ता पाहून किंवा तुमची रिपोर्टच्या आधारावर त्यांनी त्याला एमसीआर दिला, पीसीआर दिला किंवा बेलवर सोडला. ओके. आता येस सर. आता मागे आपण जो म्हणत होतो की आपली जबाबदारी पूर्ण होत नाही, आपल्याला तपास पूर्ण करायची आहे, चौकशी पूर्ण करायची आहे. आणि चौकशी पूर्ण केल्यानंतर किंवा तपास पूर्ण केल्यानंतर आपल्याला असं कळलं की बाबा ते कंपाऊंड करता येते केस आणि तडजोड करता येते. देन nothing stops you to go ahead based on the merit, take the order of the compounding officer and dispose of the case. दूसरी बार जाने का मतलब ही नहीं है. दूसरी बार आप तब जाओगे कोर्ट में जब आपको तपास के बाद लगता है की नाही बाबा, याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, तडजोडी सारखा केस नाही, गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून तुमच्या तपासाचा अहवाल किंवा चौकशीचा अहवाल घेऊन तुम्ही कोर्टामध्ये तक्रार दाखल करणार. आणि तक्रारीचे नंतर दाखल केल्यानंतर जे काही प्रोसेस आहे कोर्टाचा ते पूर्ण केल्यानंतर जे काही होणार ते होणार. म्हणजे तो सुटू पण शकते, शिक्षा पण होऊ शकते. ओके. बट वन्स यू हॅव डन द कंपाऊंडिंग, जर तुम्ही एकदा तडजोड केली तर कृपया मनात धरू नका की बाबा त्याला आपण कोर्टामध्ये पण सुद्धा प्रस्तुत करू. द केस इज गॉन फ्रॉम युअर हँड. कारण कंपाऊंड केल्यानंतर तुम्हाला त्या माणसाच्या अगेन्स्ट कुठलीही कारवाई करता येत नाही कायद्याप्रमाणे. जर तुमच्या मनात तशी दुर्भावना असेल किंवा भावना असेल तर कायद्याची चौकटीचे बाहेर आहेत. ओके. कंपाऊंडिंग म्हणजे मॅटर सुटला, आपसी सल्ल्याने मॅटर सुटला आणि कोणतीही कारवाई त्याचे अगेन्स्ट करता येत नाही. ओके. येस सर. थँक्यू सर. आजच्या लेक्चर पूर्ण करण्यापूर्वी फक्त आम्ही चॅप्टर 6 मध्ये फक्त टच करणार. चॅप्टर 6 मध्ये समन्स आपल्याला बजायचे. तुम्ही आता म्हटलं की आम्हाला चौकशी करायची, तपास करायचे, तर तपास करण्यासाठी तुम्हाला समन वगैरे देण्याच्या प्रोव्हिजन आहे. समन म्हणजे त्याला जबाब नोंदवण्यासाठी किंवा एव्हिडन्स घेण्यासाठी त्याला कॉल करायचे. कॉल करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कॅटेगरीचे लोकांना कसे समन्स बजवायचे त्याची व्याख्या किंवा त्याची प्रोव्हिजन्स केली गेली आहे. डिटेलमध्ये कुठल्याही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही हेडिंग जर वाचली त्याची तरी चालेल, की म्हणजे तुमच्या ऑफेंडर जर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे तर त्याला कसं नोटीस द्यायची आहे, किंवा तुम्ही त्याला नोटीस दिली होती याची खात्री कोर्टासमोर करणे आवश्यक असते. नंतर तुमचे जेव्हा तुम्ही केस डायरी तुम्ही प्रस्तुत करणार, तर आम्ही काय काय प्रयत्न केला होता, रजिस्टर्ड मार्फत पाठवला होता, कुरिअरने पाठवला होता किंवा स्वतः बाय पर्सनल मेसेंजर केला होता, हे सगळी गोष्टी तुम्ही दाखवू शकता. ओके. सीआरपीसी मध्ये जेवढे चॅप्टर्स आहे तुम्ही जर हेडिंग सुद्धा वाचली किंवा इंडेक्स सुद्धा वाचला तर तुम्हाला कळेल की एकदम सिक्वेन्सने दिला आहे. आतापर्यंत आपण अरेस्टच्या म्हणत होतो. चॅप्टर 5 पर्यंत अरेस्टची गोष्ट होती. अरेस्टचे नंतर तुम्ही कोर्टामध्ये प्रस्तुत केला आणि त्यांनी समजा बेल दिली. बेल दिल्यानंतर तुम्हाला जबाब नोंदवण्यासाठी त्याला बोलवावा लागेल. बोलवण्यासाठी त्याला म्हणतात आपण सम्मन करणार. सम्मनसाठी तुम्हाला काय काय प्रोसिजर किंवा काय काय काळजी घ्यावी लागतात त्याची व्याख्या, बाकी काहीच नाही त्याच्यात. म्हणजे कुठलाही कन्फ्युजन राहू नये म्हणून त्यांनी स्पेसिफिक प्रोसिजर दिलेली आहे. जर तुम्ही त्याच्या काळजीने वापर केला तर तुमच्या केसमध्ये लॅकुना राहणार नाही. ओके. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे? कोणाला डाऊट आहे? येस सर. क्लिअर. बरेचशी वेळा काय असतो, आपल्याला ऍड्रेस माहित असते आरोपीचा,
किंवा ज्याच्यावर आपल्याला संबंध बजवायचे त्याला बोलवायचे असेल त्याच्या पोस्टल ऍड्रेस माहित असते. ओके, तर इट इज सफिशियंट फॉर यू टू पोस्ट द समन बाय अ रजिस्टर्ड पोस्ट. त्याची पोच पावती तुमची केस रजिस्टरवर किंवा केस फाईलवर ठेवली, रजिस्टर्ड पोस्ट द्वारे तुम्ही त्याला पोस्ट केला, तर इट इज सफिशियंट दॅट द समन्स हॅज बीन सर्व्ड ऑन द ऑफेंडर. हे कायद्यामधली तरतूद आहे. ओके, चॅप्टर 6 चा सारांश तेवढाच आहे की केस बद्दल समन्स बदलायचे असेल तर तुम्हाला काय काय काळजी घेतली पाहिजे, आणि बेसिक कॉमन सेन्स जरी पाळला तरी सफिशियंट आहे. इथे कोणाच्या काही सर क्वेश्चन असेल? याच्यामध्ये IFA मध्ये जो आपला 72 सेक्शन नुसार आपण बोलतो कोणाला चौकशी लावली, तो हा समन्सचा पार्ट आहे का सर? बिलकुल समन्सचा पार्ट आहे. आणि तिथे हा जो चॅप्टर 6 मध्ये वेगवेगळी कंडिशन्स लिहिली आहे, तशी कंडिशन्स तिथे नाहीये. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये पण नाहीये, वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये पण नाहीये. तर परत आपण सेक्शन 4 आणि सेक्शन 5 ऑफ CRPCचा वापर करून जर त्या ठिकाणी प्रोसिजर नसेल तर आपल्याला आपला काय होता, माकड होता, त्याला झाडापासून जमिनीवर यावं लागेल, म्हणजे CRPC वर यावं लागेल. आणि तुमच्याकडे इथे तरतूद स्पष्ट दिली गेली की अशी परिस्थिती राहिली तर काय करायचे, तशी परिस्थिती राहिली तर काय करायचे. सर थँक्यू सर. थँक्यू सर. अजून प्रश्न? सर एक प्रश्न होता सर. एखाद्या प्रकरणी समजा 18 वर्ष वयोगटापेक्षा खालच्या वयोगटाचा जर आरोपी असला तर काय प्रोसिजर करायला पाहिजे सर त्या प्रकरणी? काही प्रोसिजर नाही करायचे. तुमच्यासाठी डोळे बंद करून 24 तासाचे आत प्रस्तुत करायचे मजिस्ट्रेट समोर, आणि 18 वर्षाचे खालच्या ऑफेंडर असेल तर ज्युव्हिनाईल कोर्ट असतात, ज्युव्हिनाईल कोर्ट. ओके, त्याला आता मराठीमध्ये काय म्हणता येईल मला नाही माहिती, पण ज्युव्हिनाईल कोर्ट मध्ये केसेस चालतात आणि त्याची प्रोसेस वेगळी आहे. सर ठीक आहे. निर्भयावाले केस मध्ये एक आरोपी ज्युव्हिनाईल होता, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी होता. तर त्यावेळी खूप डिबेट झाली होती, तुम्हाला काही लोकांना आठवण असेल, पण शेवटी तीच प्रक्रिया पाळावी लागली त्या आरोपीबद्दल, आणि त्याला वेगळ्याने ट्रीट करावा लागला होता. सर महाळे साहेब, आजच्या आपण मला वाटतं आजचं सेशन आपण इथे क्लोज करता येईल. अजून प्रश्न असतील तर आम्ही तयार आहे. आणि जय हिंद सर. हा, जय हिंद. सर CRPC नुसार सेक्शन 41(1) नुसार जर आपण आरोपीला नोटीस दिली अटक करण्यापूर्वी, आणि आरोपीला त्याच्यापूर्वी अटक करता येईल आपल्याला, परंतु कोणत्या मार्गाने गेलेलं चांगलं राहील सर? कोणत्या मार्गाने काय? म्हणजे CRPC 41(1) नुसार आपण नोटीस देऊन त्या आरोपीला बोलवून जर तो आरोपी... नाही, शेवटचा भाग रिपीट करा फक्त, प्रश्नाचा शेवटचा भाग. हा सर, म्हणजे कोणतं योग्य राहील सर? आपण नोटीस देऊन बोलविणं योग्य राहील की डायरेक्ट अटक करणं योग्य राहील? जोपर्यंत तुम्हाला अपरिहार्य वाटत नसेल तोपर्यंत अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही. आपला प्रयत्न असा पाहिजे की आपल्यावर अरेस्टची पाळी आली नाही पाहिजे. म्हणजे अरेस्ट इज द लास्ट ऑप्शन. जर काम चालत असेल तर नोटीस प्रमाणे आपल्यावर जबाबदारी काय, परत रिपीट करतो, आपल्यावर जबाबदारी काय की 24 तासाचे आत त्याला प्रोड्यूस करायचे. कुठे? मॅजिस्ट्रेट समोर. तेवढाच आहे ना? येस सर. प्रोड्यूस आपल्यावर कायद्याने बंधनकारक काय केलेलं आहे? प्रोड्यूस करणे. आता तुम्ही प्रोड्यूस त्याला अरेस्ट करून सुद्धा करू शकतात, आणि त्याला प्रेमपत्र पाठवून सुद्धा करू शकतात. तुमचे प्रेमाने जर ते प्रोड्यूस झाला कोर्टामध्ये आला, वेर इज द क्वेश्चन ऑफ अरेस्ट? सो अरेस्ट शुड बी द लास्ट ऑप्शन.
जर तुम्हाला असं वाटेल की हे बाबा आता चान्स नाही घेतला, पळून जाईल, त्याचा ऍड्रेस आपल्याला माहित नाही, त्याला नेमका नाव माहित नाही, मेलघाट सारखी ठिकाणी किंवा इतर दुर्गम ठिकाणी, गडचिरोली किंवा आपल्या खानदेशचा जो बॉर्डर आहे, गुजरातच्या बॉर्डर आहे किंवा इथे मध्य प्रदेशच्या बॉर्डर आहे, तिथे लोकांचे नावच माहित नाही आपल्याला, एक्झॅक्ट नाव काय, राशन कार्ड नाही तिथे लोकांना, आधार कार्ड नाही, लोकांची ओळख नाही, त्या ठिकाणी अरेस्टची पाळी येते. पण इतर ठिकाणी 90% केसेस मध्ये अरेस्टची आवश्यकता पडत नाही, म्हणून तसा प्रोव्हिजन केला गेला. येस सर, येस सर, येस सर, थँक्यू सर. Sir, I have a question related to arrest. Yes. Suppose an offense has been committed and then there is sufficient grounds prima facie that offender is there and then we have arrested him. But later on during investigation, if he comes to know that he is innocent and then some other persons were involved in the offense, then would it be a wrongful arrest or how would the court treat that particular offenser? म्हणून ऍक्ट मध्ये मी जेव्हा आयपीसी वर येऊ तेव्हा तुम्हाला when I will come to IPC, I will further explain to you. Fine, sir. There is a language or there is a phrase at many places in many acts. Whenever there is a reason to believe, okay, you might have come across this phrase, reason to believe. So when you are arresting a person, then you have reason to believe that he was involved or he must have committed the offense. That is your opinion at that point of time. So you have arrested that person. So you should have sufficient ground not only to explain yourself, but it is your bounden duty to explain the court also that under that circumstances which compelled me to arrest that person, and that was the last option before me available. Okay, sir. So your causes should be sufficient enough to convince the magistrate that under those circumstances, any person of common prudence would have no option but to arrest that person. If you can convince the magistrate, then there will be no problem. Or otherwise, if the magistrate is not satisfied and based on your papers and based on your story, if you are not able to convince to the magistrate, then you will land yourself in the trouble. Is that clear? Yes, sir. So I am again repeating, arrest should be the last option, and with your case papers, with your pleadings, and with your everything, you should be able enough to convince not only magistrate, but your superiors also, your politicians also, and anybody or any authority that under those circumstances, even if at my place some other person would have been there, he would have no option but to arrest that person. I think I am clear. Yes, sir. Thank you, sir. तो भाड़े जी है क्या अभी, यशवंत जी? जी सर, जी सर. तो आई थिंक मेरे ख्याल से आज का सेशन यहाँ क्लोज करते हैं. सर सर सीआरपीसी के बाकी प्रोविजंस नेक्स्ट मेरा ख्याल से 17 तारीख को है, कब है डे आफ्टर? जी सर, शायद 17 को है सर, चेक कर लेतो. माझी रिक्वेस्ट अशी राहील सर्वांना की तोपर्यंत जो फॉरेस्ट मॅन्युअल आहे, महाराष्ट्र फॉरेस्ट मॅन्युअल वॉल्यूम 2 चॅप्टर 3 जर वाचून आले तर अजून थोडासा इंटरेस्टिंग राहील. In the meantime, if anybody has any question, you can always interact me on WhatsApp. I will try to reply to you, respond to you. So with the permission of Bahaleji, with the permission of Principal Chikhandara Training College, I am again thankful for giving me opportunity to interact with the candidates. We will meet again on 17th.
Can I get your number, please? My Sir, I want to thank you for the being a opening batsman, and we expect you